चलो गुड मॉर्निंग. नेहमीप्रमाणे आता आपला विकली टॉक मंडेला नसणार आहे, संडेला असणार आहे. भरपूर मुलांची डिमांड होती, त्यामुळे आपण संडेलाच घेतोय की जेणेकरून त्यांचा पूर्ण वीक युटिलाइज होईल. ठीक आहे. आणि ॲज युजल या विकली टॉकला पण ऐकताना तुम्ही थोडंसं कॉन्सन्ट्रेशनने ऐका. व्यवस्थित तुम्ही जर त्या स्टेट ऑफ माइंडमध्ये आहात, त्या फ्रेम ऑफ माइंडमध्ये आहे तरच ऐका. जर घाई गडबडीत असाल तर उगाच ऐकायचं म्हणून ऐकू नका, वेळ काढून ऐका. कारण या विकली टॉकमध्ये, आजच्या विकली टॉकमध्ये तर खूप जास्त एक्सपिरियन्सेस आहेत मुलांचे, जे लास्ट वीकमध्ये त्यांना प्रॉब्लेम्स आले किंवा जे त्यांनी चांगलं केलं ते भरपूर काही तुम्हाला मी सांगणार आहे. तर तो पॉईंट मला वाटतं सगळ्यांनी व्यवस्थित ऐकावा आणि जमलं तर थोडंसं नोट डाऊन करून ठेवा साईडला, ऐकता ऐकता की काय कामाचं आहे आणि तेवढं बघता तुम्ही फॉलो करताय का बघा. आणि भरपूर जण असे असतील की ज्यांचं एकदम सुरळीत चालू असेल लास्ट वीकमध्ये, काही प्रॉब्लेम तर नसेल, तर त्यांनी फक्त क्रॉस चेक करा की मी जेवढे पॉईंट सांगतोय, कारण आता मी जे पॉईंट सांगतोय ते सगळे स्टुडंट्सचेच पॉईंट आहेत, जे सगळे एक्सपिरियन्स त्यांनी घेतला लास्ट वीकमध्ये, जेवढं आमचा कॉन कॉल झाले किंवा बाकीच्या फॅकल्टीज सोबत बोलले ते सगळ्यांनी मिळून हा फीडबॅक दिलेला आहे. त्यामुळे तेवढंच चेक करा की बाकीच्या मुलांसोबत आपलं बरोबर तर चाललंय ना, का कुठे काही आपण कमी पडतोय. कारण भरपूर जण कॉल करून हेच सांगतात की सर आम्ही फक्त कॉल यासाठी केलाय की याच्यामध्ये काही चेंजेस पाहिजे का. तर मला वाटतं तो पॉईंट तुम्ही इकडे बघू शकता. कारण आता काय झालंय, 4th ऑनलाईन बॅच संपली होती मागच्या वीकमध्ये, तर तेव्हापासून कॉलिंग खूपच वाढलेली आहे. म्हणजे काही मुलं मेसेज करतात सोमवारी सर बोलायचे, कधी बोलायचं, त्यांना गुरुवारचा टाइम दिला जातो, इतके टाइम ब्लॉक होऊन जातात. तर मला असं वाटतंय की तुम्ही तेवढ्यासाठी जर वेट करता इतक्या दिवस, तर मला असं वाटतं हा पॉईंट नीट आहे का. कारण याच्यातही मी तुम्हाला तेच सगळं सांगणार आहे एकदम प्रॉपर. आणि याच्या पलीकडे काही असेल तर मग तुम्ही कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. म्हणून मी हा सुरुवातीलाच बोललो, कारण बऱ्याच जणांचं मला जाणवतं आता की फार काही चेंजेस नाही वाटत आहे, पण हा थोडे थोडे असतात तर ते नीट ऐकून घ्या. याच्यामध्ये पहिला आपण अजेंडा बघून घेऊ, मग पुढे जाऊ. अजेंडामध्ये बघा, तुम्हाला आलं सर एकदा बघून घ्या. सगळ्यात पहिले ज्या मुलांचा ब्रेक पडलाय, गॅप पडलाय अभ्यासामध्ये, आता कोरोनामुळे असो किंवा कुठल्याही सिच्युएशनमुळे असो, त्याच्याबद्दल थोडं शॉर्टमध्ये बोलू. त्यानंतर बँक प्रायव्हेटायझेशनचं अननेसेसरी टेन्शन घेत आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलू. शेड्यूल क्रॅकरबद्दल एक आपण डिस्कशन करू, ज्याचा खूप तुफान फीडबॅक दिला होता. आय थिंक 9 मार्चच्या विकली टॉकमध्ये सांगितलं होतं, ते खूप दिवस झाले त्याला, आता ऑलमोस्ट 2 महिने झाले. यांनी ईश्वरनी सांगितलं होतं, त्याचं आरबीआयमध्ये सिलेक्शन झालंय. तर तो खूप जबरदस्त शेड्यूल क्रॅकरचं त्यांनी सांगितलं होतं. पाहिजे तर तुम्ही या व्हिडिओमध्ये ते बघू शकता. ठीक आहे. ओके सर, या व्हिडिओमध्ये त्यांना आपण देऊन टाकू ते शेड्यूल क्रॅकरचं. त्याच्यानंतर 4th ऑनलाईन बॅच या व्हिडिओमध्ये, म्हणजे इथं वरती लिंक आली असेल बघा आय बटनची, ते सांगतोय. ठीक आहे. 4th ऑनलाईन बॅच च्या स्टुडंटसाठी मी प्रॉमिस केलं होतं की त्यांचं बॅच संपल्यानंतर काही विकली टॉक्समध्ये त्यांना प्रॉपर एक स्टडी प्लॅन दिला जाईल, जोपर्यंत ते बाकी मुलांसोबत येत नाही. आणि एकदा ते बाकी मुलांसोबत आले की मग ते कॉमन स्टडी प्लॅन फॉलो करतील. कॉमन फॉलो करतील म्हणजे सांगण्याचं काम आहे फक्त, त्यामुळे तुम्ही थोडेफार चेंजेस तर करू शकता. पण फक्त 4th ऑनलाईन बॅचसाठीच नसणार आहे ते यावेळेसचं. असे पण काही स्टुडंट्स आहेत ज्यांचा ब्रेक पडला होता, नवीन स्टार्ट करताय वगैरे, तर त्यांनी पण ते ऐकून घ्या. बाकी जे मग जुने स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी आणि या 4th ऑनलाईन बॅचवाल्यांसाठी पुढे काय प्रॉब्लेम्स येतील किंवा बाकीच्यांना काय येत आहे, हा आपण पुढच्या सेक्शनमध्ये कव्हर करू. इम्पॉर्टंट डाऊट्स, फीडबॅक, सजेशन्ससाठी त्याच्यामध्ये लास्ट वीकचा कंप्लीट फीडबॅक दिलेला आहे मी याच्यात. त्यानंतर टेलिग्राम लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हचा मुलांना फायदा होतोय, त्याचे त्यांनी काही फीडबॅक दिलेले आहेत, तो पण बाकीच्यांनी ऐकून घ्या. जे अजून जॉईन नाही त्यांनी ते जॉईन करा. हॉलिवूड मॉक टेस्ट सिरीजबद्दल बोलू. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्सचं जे आहे आत्ताचं, राहिल सोलंकरचं, मला टायगर्स येऊन पण गेलं असणार ते, आता सकाळी पब्लिक पण झालंय ते आपल्या व्हिडिओच्या आधीच. तर त्याच्याबद्दल 1-2 पॉईंट्स आहेत तेवढे मी सांगतो, ते पण तुम्ही ऐका. आणि मग काय आपले व्हिडिओज आणि पिक्स असतील मोटिवेशनल, जे आपण टेलिग्रामच्या या व्हिडिओच्या खाली टाकून देऊ. ठीक आहे. ते व्हिडिओज आणि पिक्स तुम्हाला टेलिग्रामवर भेटतील. तर सगळ्यात पहिला पॉईंट चालू करतोय मी, ब्रेक गॅप पडलेल्या स्टुडंटसाठी काय करायचं म्हणून. याच्या आधी पण मी सांगितलं होतं, पण एकदा परत सांगतो, शॉर्टमध्ये सांगतो, जास्त डीपमध्ये नाही सांगत. ज्याही स्टुडंटचा ब्रेक पडतोय किंवा काही गॅप पडतोय अभ्यासामध्ये, एक तर तुमच्या कोरोनाची सिच्युएशन अशी त्याच्यामुळे, किंवा अजून काही रिझन असतील, तुमचे कॉलेजचे एक्झाम्स असतील किंवा अजून काही रिझन असतील. ठीक आहे. तर त्या मुलांचं काय होतंय ना, फोन करून त्याचे खूप पॅनिक होत आहे, सर मला आधी इतकं येत होतं, आता मला येतच नाही वगैरे, आणि फक्त निगेटिव्ह 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 रडतात जास्ती. तसं नका करू. तुम्ही सगळ्यात पहिले तर हे बघून घ्या की तुम्ही ब्रेक नंतर येत आहे, तर ऑब्व्हियसली तुम्हाला वेळ तर लागणारच आहे. पण असं नाही आहे की तुम्ही एकदम झिरोपासून स्टार्ट करताय, बिलकुल नाही. तुमचा एक्सपिरियन्स आहे तुमच्याकडे, पण तुम्हाला त्या फ्लोमध्ये यायला थोडा तर वेळ लागेल. आता भुवनेश्वर कुमार इंजुरीवरनं आला, पण तो काय सगळं त्याचं स्विंग विंग विसरला का? नाही, थोडा वेळ लागेल ना आपल्याला जुना भुवी बघण्यासाठी. तर तिथं थोडंसं तुम्ही ना पेशन्स ठेवा. ते मुलं पॅनिक खूप होत आहे. ज्यांचाही ब्रेक पडेल, भविष्यात जरी ब्रेक पडला तुमचा, तर असं पॅनिक न होता परत ट्रॅकवरती यायला वेळ लागेल, तर पहिले हे ठरवून घ्या. दुसरी गोष्ट, चालू करताना सर काय करायला पाहिजे. चालू करताना मला असं वाटतं की इझी पार्टपासून चालू करा, जेणेकरून तुमचा गेलेला कॉन्फिडन्स परत येऊन जाईल. जसं मॅथ्समध्ये तुम्ही बेसिक पासून चालू करा, म्हणजे एकदम नॉर्मल आपली मेथड. पण आता बेसिक पासून चालू करायचं म्हटलं की 1 महिनाभर बेसिक करायचं का? नाही. तुम्हाला हार्डली 3-4 दिवस बेसिकची प्रॅक्टिस करायची आहे, तर तुमचा तो फ्लो परत येऊन जाईल. मग 3-4 दिवस DI केसलेटची प्रॅक्टिस करायची आहे. असं करून तुम्ही बऱ्यापैकी थोडंसं अजून जर प्रॉपर सांगायचं झालं तर 1 वीक पूर्ण बेसिकची प्रॅक्टिस करा. किती दिवसातनं 2-3 तास जरी बेसिक केलं, तर तुमचे ते 15-20 मार्क्सचं जे आहे ना, ते प्रिपरेशन परत येऊन जाईल. परत पुढच्या वीकमध्ये 2-3 तास DI केसलेट करा, जेणेकरून तुमचं बेसिक आणि DI केसलेट जे तुमचं झालेलं होतं ब्रेकच्या अगोदर, ते एकदा परत रिवाईज होऊन जाईल.
मग तुम्ही वर्ड प्रॉब्लेम, मग तुम्ही टेलिग्राम लाईव्ह आणि मग युट्यूब लाईव्ह याच्यामध्ये जाऊ शकता. मुलं काय करतात, ब्रेक नंतर आल्यानंतर सर मी आज टेलिग्राम लाईव्हला गेलो, मला काही आन्सर नाही आलं. अरे कसं काय तुम्ही एक्सपेक्ट करताय? इनफॅक्ट मी जरी एखादी मॉक टेस्ट दिली ना, तर माझी पण तेवढी स्पीड नाही राहत, कारण मी रेग्युलर मॉक टेस्ट थोडी देतो ना. रेग्युलर तर आपण हे सगळं काम करतोय, तर ऑब्व्हियसली मी तिथे मॉक टेस्ट देताना असं नाही म्हणणार की यार मी 7 वर्ष अगोदर जेव्हा मॉक टेस्ट द्यायचो त्यावेळेस माझी स्पीड अशी होती. यार कम ऑन, त्यावेळेसची सिच्युएशन वेगळी, आताची सिच्युएशन वेगळी. मी टचमध्ये नाही ना, ऑब्व्हियसली गोष्ट आहे ती. इंग्लिशमध्ये रिडिंग करताना थोडासा वेळ लागला तर लागणारच, इंग्लिश वाचतच नाही दिवसभरात सगळं मॅथ्सच चालतं. तर ह्या एकदम ऑब्व्हियस गोष्टी इथे मी कम्पेअर नाही करणार बाकीच्यांसोबत. या गोष्टी समजून घ्या. म्हणजे मुलांना फोनवरती हेच सांगून 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 घरचे बऱ्याच म्हणतात फोन इकडे घे, मला माहिती तू काय बोलणार आहे, त्यांना पाठ होऊन गेले काय बोलायचे. प्लीज त्या गोष्टी समजून घ्या की जर तुम्ही ब्रेक नंतर स्टार्ट करताय ना, इट विल टेक टाइम. पण इट विल टेक टाइम म्हटल्यानंतर नुसतं बसून राहायचं का हातावर हात ठेवून नाही, तसं नाही म्हणते मी. मेहनत करा, फक्त पहिला 1 आठवडा बेसिक घ्या, मग नंतर DI केसलेट घ्या आणि लगेच मॉक टेस्ट पण नका चालू करू जर तुम्ही ब्रेक नंतर येत आहे तर. एखाद दुसरी मॉक टेस्ट तुम्ही ट्राय करू शकता, हे बघण्यासाठी की आपल्याला अजून किती करायची गरज आहे, किंवा थोडं जजमेंट घेण्यासाठी. बाकी मला नाही वाटत की असं लगेच मॉक टेस्ट चालून करून पण काही होईल. तर मग हे सगळं बेसिकचा ढाचा इकडे कम्प्लीट करायचं. सर लॉजिकमध्ये तेच पहिल्या वीकमध्ये एक 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 टॉपिक आपला चालू ठेवायचा, ब्लड रिलेशन, डायरेक्शन, सेन्स, कोडिंग, डिकोडिंग, आणि साइड बाय साइड रोज 1 तास पझल चालू ठेवायचं. जर तुम्ही खूप ब्रेक नंतर लॉजिक स्टार्ट करताय तर लगेच लॉजिकच्या टेलिग्राम लाईव्हला सरांसोबत जाऊ नका, मॅथ्सच्या टेलिग्राम लाईव्हला तिकडे जाऊ नका, बिलकुल नका जाऊ. कारण पहिले स्वतःला थोडा वेळ द्या, थोड्या त्या गोष्टीमध्ये त्या फ्लोमध्ये येऊन जा, मग तुमचं जमून जाईल पुढे. तसंच सेम इंग्लिशचं पण आहे. तर क्लिअर. तर याच्या पुढे ज्यांचाही ब्रेक पडेल भविष्यामध्ये तर लगेच रडारड चालू नका करू. सर ग्रुप मेंबर्स पुढे गेले, यांचा स्कोर असा येत आहे, माझा ग्रुप आधी असा होता. प्लीज ते रडणं बंद करा. मी भरपूर वेळेस मुलांना असं म्हणतो की तुम्हाला ना तुमच्याशी बोलून असं वाटतंय की तुम्हाला मी काय सांगतो याच्याशी तर काही देणं घेणं नाही, तुम्हाला फक्त तुमचं बाहेर काढायचंय. तर तुम्ही तुमच्या एखाद्या मित्रमैत्रिणीसोबत फोन करा आणि त्यांच्या समोर हे सगळं बाहेर काढा, तुम्हाला बरं वाटेल, मग तुम्ही अभ्यासाला लागा. लिटरली मी असे सजेशन पण दिलेले आणि ते वर्कआउट होतात. कारण कळून जातं की आपण त्याला काय सांगतो त्याच्या डोक्यात काहीच घुसत नाहीये. त्याच्या डोक्यात फक्त एवढं आहे की मी किती रडून ते सगळं पहिले बाहेर काढून मला जरा बरं वाटेल म्हणून. आणि होतं असं, ऍट टाइम सिच्युएशन अशा येतात, मी त्याच्याबद्दल डिनाय नाही करत आहे, पण मी सांगतोय की असं होतं तर तुम्ही हे लक्षात ठेवा. त्या फ्रस्ट्रेशन मध्ये अजून जास्त वेळ नका वाया घालू, लवकर कामाला लागायचं या, आणि हळूहळू नंतर आपण त्यांच्यासोबत येऊन जातो. क्लिअर. सो ज्यांचाही ब्रेक पडलेला, गॅप पडलेला, त्यांनी सुरुवात बेसिक पासूनच करा. स्क्रॅच पासून तर तुम्ही स्टार्ट नाही करत कारण तुमचा एक्सपिरियन्स आहे, पण बेसिक DI मग थोडा एक्सपिरियन्स येतो, मग हळूहळू आपलं मॉक टेस्ट सिरीज. आणि मॉक टेस्ट मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट, 1-2 मॉक टेस्ट दिल्या की लगेच हे नका म्हणू की सर माझा स्कोर नाही वाढत. 1-2 मॉक टेस्ट जाऊ द्या, जाणारच आहे, तुमची थोडीशी नजर बसायला. मग तिसऱ्या चौथ्यामध्ये तुम्हाला थोडा एक्सपिरियन्स येईल, आणि तिसऱ्या चौथ्यानंतर पण लगेच रडू नका. त्यानंतर प्लीज एक मॉक टेस्ट अनालिसिसचा व्हिडिओ सर बरोबर, तो इथे येऊन जाईल बघा. मॉक टेस्ट अनालिसिसचा व्हिडिओची इथे वरती लिंक आली असेल, तो प्लीज बघा आणि त्यातला एक एक मुद्दा नीट समजून घ्या. मग तुम्हाला कळेल की अरे यार या हिशोबाने गेलो तर आपल्याला जमून जाईल. कारण त्याचा खूप तुफान फीडबॅक दिलेला आहे मुलांनी, तर मला वाटतं डेफिनेटली तुम्हालाही फायदा होईल त्याचा. क्लिअर. सो ज्यांचा ब्रेक गॅप पडलेला आहे त्यांनी अशी प्रोसेस फॉलो करा, आणि मग या प्रोसेसमध्ये 10-15 दिवस झाले की मग थोडंसं रिपोर्ट करा किंवा मेसेज करा किंवा कन्सर्न फॅकल्टीला कॉन्टॅक्ट करा. लॉजिकचं सरांना फीडबॅक द्या की सर आता टेलिग्राम लाईव्ह मध्ये मी कसं उतरू, काय उतरू, किती जमते किती नाही जमते. मग इंग्लिशचं मॅमला विचारा, मॅथ्सचं विचारा, आणि अजून बाकीच्या पण फॅकल्टीचे किंवा तुमचे काही सिनियर असतील त्यांना विचारा, तेही तुम्हाला असंच सांगतील. क्लिअर. ओके सर, चला पुढचा पॉईंट घेऊ आता. बँक प्रायव्हेटायझेशन. इथं अननेसेसरी टेन्शन घेता पोरांना. मला इतकं असं म्हणजे हे होऊन जातं यार कधी कधी की किती वेळेस सांगितलं तरी तुम्ही त्याच गोष्टींकडे जाता. हे बघा, ती गोष्ट तुमच्या हातात आहे का मला पहिले सांगा. सगळ्यात सिंपल गोष्ट, बँक प्रायव्हेटायझेशन तुमच्या हातामध्ये काही आहे का? नाही. मग तुमच्या हातात काय? तुमच्या हातात एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे अभ्यास करून रेडी राहणं. जेवढ्या काय वॅकन्सीज येतील, 50 येऊ द्या का 500 येऊ द्या का 5000 येऊ द्या, आपल्याला तिथं अप्लाय करून आपली पोस्ट काढायची. बरोबर. दुसरी गोष्ट, मुलं म्हणतात सर मग बँक प्रायव्हेटायझेशन, समजा आम्ही असं चुकून ऐकलं, असं काही झालं तर काय करू? तर मला सांगा, तुमच्याकडे असं कुठलं बेटर ऑप्शन आहे का सध्याच्या घडीला? तरी जर आपण बघितलं आजूबाजूला तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन हेच आहे की कमी दिवसांमध्ये रिझल्ट येण्यासाठीचं नंबर ऑफ एक्झाम जास्त आहे. जर तुम्ही UPSC MPSC साईडला गेले तर नंबर ऑफ एक्झाम्स खूप कमी आहे, वर्षभर वेट करावं लागतं. तेवढा वेळ आहे का? प्रायव्हेटमध्ये तर कोरोनामुळे काही भरोसा नाही राहिलेला, कधी काय कोण कोणाला फायर करेल काही कळत नाहीये. मग माझं म्हणणं आहे की या सिच्युएशनमध्ये तुम्ही अननेसेसरी टेन्शन कशाला घेताय? डोक्याला हेडॅक अति जास्त हेडॅक येईल ना तुमचं. म्हणजे ते सेवागला मी कधी कधी ऐकत असतो क्रिकेटसाठी, तर त्याला 1-2 वेळेस बऱ्याच वेळेस इंटरव्ह्यू विचारता की तुम्हाला काय वाटतं या टीममध्ये काय चेंजेस होतील पुढच्या वेळेला? सेवाग अशी उत्तर देतो ना, तो यार मी काऊन टेन्शन घेऊ, ते बघतील ना त्यांची टीम मॅनेजमेंट वाले. ठीक आहे, तो त्याच्या साईडने थोडंसं आन्सर देतो, पण कधी कधी त्याला जास्त विचारलं तो जाऊ द्या, आपल्याला हेडॅक कमी का? ते त्यांचं हेडॅक आहे, ते मॅनेजमेंट बघून घेईल. तसं हे ते त्यांचं बघून घेतील, आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं नाही, आपण काही करूही शकत नाही. सगळ्यात मेन, तुमच्या सजेशनने काही फरक पडणार का तिथं? तुम्ही ट्विटर कॅम्पेन चालवण्याने काही होणार आहे का? त्याचं अननेसेसरी टेन्शन घेऊ नका. जे एकदम बिगिनर आहे, जे याच्यामध्ये उतरणार, ज्यांच्याकडे खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी दुसरी, त्यांनी विचार करावा त्याच्याबद्दल. बाकीचे जे ऑलरेडी मध्ये येऊन बसलेले 70-80% आपलं प्रिपरेशन झालेले आहे, त्याच्यात विचार करण्यात काही मजाच नाही. आणि खूपच वाटत असेल तर फक्त आणि फक्त मी म्हणतो की तुम्ही अभ्यास वाढवा, जेणेकरून तुम्ही RBI वगैरे अशा मोठ्या मोठ्या ऑर्गनायझेशनला टार्गेट करा.
टार्गेट करा इन द सेन्स तुम्ही तेवढा अभ्यास करा, जेणेकरून मग तुम्हाला टेन्शनच राहणार नाही. बरोबर. तर फार काय होणार त्यामध्ये, आहे तो अभ्यास चालू ठेवा, नाही तर त्यापेक्षा चांगला करावा, जेणेकरून तुम्हाला टेन्शन नाही येणार. सिंपल. तर मला वाटतं याच्याबद्दल प्लीज आता तुम्ही ना, मला तर बिलकुलच नका विचारू, मी तर चिडचिड करालच, पण मी म्हणतो बाकीचे कोणालाच नका विचारू. ते पण इरिटेट होऊन जातील, फ्रस्ट्रेट होऊन जातील की एकदम सिंपल सांगितलेलं की प्रोसेस फॉलो करा, तर तुम्ही ती प्रोसेसच फॉलो नाही करत आहे. तुम्ही जर हे विचारता बँक प्रायव्हेटायझेशनचं काय नाही, याचं काय त्याचं काय, म्हणजे तुम्ही प्रोसेसवरती नाहीच, तुम्ही फक्त पुढचं स्वप्न बघू लागले काय होईल काय नाही. स्वप्न बघणं वाईट नाहीये, पण कसं आहे त्यासाठी पहिले प्रोसेस फॉलो करा. ऑटोमॅटिकली रिझल्टची काळजी घ्यायची आपल्याला गरज नाही, त्या होणारच आहे ना. अभ्यास केला तर रिझल्ट येणारच आहे ना, किती सिंपल गोष्ट नाही. प्लीज तेवढं फॉलो करा. डन. चला पुढे जाऊ आपण लगेच. सर स्केड्यूल क्रॅकर. स्केड्यूल क्रॅकर बद्दल बघा, खूप दिवस अगोदर मी तुम्हाला बोललो होतो, एक ईश्वरने स्केड्यूल क्रॅकर दिलं होतं, त्याचा खूप फायदा झाला होता. एक 9 मार्चच्या विकली टॉकमध्ये आहे. जर कोणी 9 मार्चचा विकली टॉक बघितला युट्यूबवरती जाऊन, प्लेलिस्टमध्ये आहे, तर फक्त कमेंट्समध्ये नेहमी जायचं. कमेंट्समध्ये वैभव सर काय करतात, प्रत्येक विकली टॉकमधले पॉईंट्स कमेंट्समध्ये टाकलेला असतात विथ टायमर. तर तुम्ही स्केड्यूल क्रॅकर नावाचा जो पॉईंट आहे तेवढा फक्त बघून घ्या. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आता काय नवीन चेंजेस करायचे, आता असं मला वाटतंय की विकली टॉक ऐकताना पण ना तुम्ही त्या गोष्टी करा आणि त्या व्यवस्थित फॉलो करा. मला खूप जणांनी तो फीडबॅक दिलेला आहे की सर याचा खूपच जास्त फायदा होतोय. आणि त्या स्केड्यूल क्रॅकरमध्ये एक प्रॉब्लेम काय होतोय, मुलं सकाळी उठून समजा एक स्केड्यूल बनवत आहे की चला आज दिवसभरात काय करायचंय किंवा आठवड्याभरात काय करायचंय. तर तुम्ही ज्यावेळेस ते स्केड्यूल बनवता एकदम फ्रेश मूडमध्ये, तर तुम्ही स्वतःला असं विचारता की लॉजिकचा 2 तास होईल का, होईल. मॅथ्स 3 तास होईल का, होईल. इंग्लिश 4 तास होईल का, होईल. जीके 5 तास होईल का, होईल. नुसतं भरत राहतं त्याच्यामध्ये आणि ते स्केड्यूल एवढं बनून जातं काही जणांचं आणि ते फॉलोच होत नाही. मग फॉलो ऑब्व्हियसली तुम्ही जर का 14-15 तासाचं शेड्यूल बनवलं, जे की तुमच्या आटोक्याच्या बाहेर आहे, समजा तुमची स्पीडच नाही तेवढी किंवा तुम्हाला तेवढी सवयच नाहीये, ठीक आहे, तुम्ही यूज टू नाही त्याला, तुम्ही 15 आवर्स 14 आवर्सचं शेड्यूल बनवलं आणि तेवढं तुम्ही सवय नाही, तुम्हाला 4-5 तास सवय अभ्यासाची सुरुवातीला आणि तुम्हाला डायरेक्ट 15 तास तुम्ही म्हणताय, तर ऑब्व्हियसली यार ते होणारच नाही. मग तुम्ही काय करायला पाहिजे, त्याला टप्प्याटप्प्यात करायला पाहिजे ना. तर जे पण मुलं शेड्यूल क्रॅकर बनवताय किंवा एक असा प्लॅन बनवताय आठवड्याभराचा, जसं विकली टॉकमध्ये सांगितलं जातो, तर विकली टॉकमधला तंतोतंत फॉलो करा असं नाही म्हणत मी, त्याच्याशी रिलेटेड तुम्ही थोडंफार फ्लेक्झिबल ठेवू शकता, चेंजेस करू शकता, पण ते बनवताना ना इनिशियली थोडंसं बेसिक लेवलवर बनवा. म्हणजे जेवढं जर तुम्हाला असं वाटतं की मला इथं 10 प्रॉब्लेम करायला पाहिजे, तर तुम्ही शेड्यूल क्रॅकरमध्ये 6च प्रॉब्लेम लिहा, 7च प्रॉब्लेम लिहा. ट्रस्ट मी, सुरुवातीला थोडं कमी कमी लिहा. कारण काय होईल, ते कमी कमी केलं ना, कमी कमीचं टार्गेट ठेवलं आणि ते जर झालं ना, तर तुम्हाला एक सॅटिस्फॅक्शन भेटेल. नाही तर ऍट द एंड ऑफ द डे पोरं म्हणतात सर एवढा अभ्यास केला पण काही वाटतच नाही, शेड्यूल क्रॅकरमधल्या अर्ध्याच गोष्टी झाल्या. अरे तू भरून किती ठेवला त्याच्यामध्ये. असं नाही झालं पाहिजे की मला हे पण येते का ते पण येते का. तुम्ही मॉक टेस्ट देता, मॉक टेस्टमध्ये तुम्हाला काय सांगितलं जातं की जे मोस्ट इझी क्वेश्चन आहे ते बघा. तसं तर प्रत्येक क्वेश्चन त्यातलं इझीच असणार आहे, तर तुम्ही जर त्याला इगोवर घेतलं तर जमणार आहे का ते. पण आपण त्यातला सगळ्यात इझी क्वेश्चन करतो ना, तसं शेड्यूल क्रॅकरमध्ये सगळ्यात जास्त प्रायोरिटी कशाला दिली पाहिजे ते बघा. समजा तुम्हाला 10 गोष्टी करायच्या आहे, तर जास्त प्रायोरिटीवाल्या गोष्टींना पहिल्या वीकमध्ये घ्या, पहिले त्या कंप्लीट करा, मग हळूहळू हळूहळू थोडा डोस वाढवा. बरोबर. तुम्ही रोजची 1 पोळी खाता आणि अचानक तुम्ही 3-3 पोळ्या खायला चालू केलं तर तुम्हाला डायजेस्ट होईल का, प्रॉब्लेम होईलच ना. मग 1चं पहिले 1.5 पोळी करा, 1.5 वरनं 2 करा, असं हळूहळू त्याला काही दिवस ठेवावं लागेल. राईट. तर शेड्यूल क्रॅकरमध्ये मला एवढंच सजेस्ट करायचंय. भरपूर मुलांचे मेसेजेस आणि कॉल्सवरती आम्हाला तेच एक असं गडबड वाटली मला काहीतरी, म्हटलं यार यांनी थोडंसं हळूहळू करा, त्याला डायजेस्ट पण होऊ द्या. क्लिअर. आय होप सगळ्यांना कळालं असेल हे, की थोडंसं कमी शेड्यूल बनवायचं आणि ते कंप्लीट केलं की मग अचिव्हमेंट येऊन जाते. आणि त्यात प्रायोरिटी ठेवा की सगळ्यात मेन काय काय ना, पहिले त्याला प्रायोरिटी द्या, होऊन जाईल ते बरोबर. ठीक आहे. चला सर जायचं पुढे. 4th ऑनलाईन बॅच आणि नवीन स्टुडंटसाठी. आता हा पण नीट आहे का, 4th ऑनलाईन बॅचवाल्यांना 2 आठवड्यापूर्वी एक ऑनलाईन बॅच संपली आपली. मी त्यांना प्रॉमिस केलं होतं की प्रत्येक विकली टॉकमध्ये तुमच्यासाठी आम्ही 5-10 मिनिटं बोलणार आहे, तुम्हाला काही अभ्यासाचं शेड्यूल सांगणार आहे. आणि पण असे भरपूर मुलं दिसले की ज्यांचा बराचसा ब्रेक पडलेला आहे, काही नवीन स्टुडंट्स आहे किंवा काही 4th ऑनलाईन बॅचमध्ये नव्हते, पण ते आपल्याला फॉलो करताय किंवा कुठे ना कुठे ते पण प्रिपेअर करतायत, त्यांनी पण ऐका. हे मला तरी असं वाटतंय ज्यांची एकदा बॅच झालेली आहे, ठीक आहे, आणि त्यानंतर तुम्ही अभ्यास चालू करताय, तर हे शेड्यूल तुम्ही असं बघा यातलं किती पटतंय तुम्हाला, थोडंफार तुम्ही चेंज करू शकता. तर 4th ऑनलाईन बॅचवाल्यांनी पण नीट ऐका आणि नुसतं हा पार्ट नका ऐकू. या पार्टला कनेक्टेड सगळ्यात इम्पॉर्टंट पुढचा पार्ट आहे, इम्पॉर्टंट फीडबॅक सजेशन्स वाला, जो याच्यानंतर स्टार्ट होईल. कारण मी जे पुढे बोलणार आहे त्या डिफिकल्टीज पण तुम्हाला भविष्यात येऊ शकतात. तर तुम्ही हा पूर्णच पार्ट ऐका आता पुढचा. आता मध्ये कुठेच ब्रेक नका पडू देऊ, व्हिडिओ फॉरवर्ड नका करू. कारण असं नको व्हायला की तुम्ही फक्त हा पार्ट ऐकला आणि जे भविष्यात तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे ते तुम्ही नंतर मला विचारले परत 10-15 दिवसांनी, त्याच्यापेक्षा तुम्ही पुढचं पण ऐकून घेता, तुम्हाला भरपूर फीडबॅक भेटेल. तर आता सगळ्यात महत्वाचं, मुलांना मी काय सांगितलं होतं, जशी तुमची बॅच संपली एका वीकमध्ये तुम्ही सगळं बेसिक संपवून टाका म्हटलं होतं. राईट. एका वीकमध्ये. आता बेसिकचे आपले 25 लेक्चर्स होते, 25 पीडीएफ होत्या, त्या 25 पीडीएफला फक्त गो थ्रू करायचं होतं आणि क्लासच्या नोट्सला पूर्ण एका आठवड्यामध्ये बघायचं होतं. हार्डली 3-3, 4-4 तास जरी मॅच केलं असतं तुम्ही रोज, तर एका आठवड्यामध्ये तुम्हाला वाटतं 25 पीडीएफ आरामात झाले असतं. कारण की ते सगळं केलेलं आहे आपण, त्याचा होमवर्क पण केलेला आहे. मी तर तुम्हाला फक्त क्लासवर बोललो होतो. राईट. तर भरपूर जणांचे फीडबॅक असे आले की सर तेवढं करायला आम्हाला वेळ लागला. बरेच जण म्हणत होते की सर आमचं पूर्ण झालं. काहींचं म्हणणं तर आठवडा काय, आमचा 4 दिवसात झाला, आम्ही काय करू. तर प्रत्येकाची लेवल वेगवेगळी होती.
त्याच्यामुळे त्यांचं तसं झालं. आणि लगेच काही मुलं टेन्शन पण घेतो, सर माझ्या ग्रुपमध्ये हा पण होता, यांचं तर होऊन गेलं, माझं झालंच नाही अजून. तर तुम्ही त्यांच्यासोबत नका कम्पेअर करू, त्यांचं प्रिपरेशन करायचं आधीचं असणार आहे. आता आपल्याकडे भरपूर मुलं असे पण ज्यांनी बाहेरच्या क्लासमध्ये ऍडमिशन घेऊन परत इथं पैसे भरलेले आहेत, राईट. पण त्यांचं थोडंसं एक स्टेप झालेली असते, त्यामुळे ते थोडंसं फास्ट पळतात. तर तुम्ही त्यांच्यासोबत नका कम्पेअर करू. तुम्हाला नाही माहिती की मुलं 2 वर्षापासून प्रिपेअर करता का 3 वर्षापासून, आणि प्रत्येकाची एक टाइम लाईन असते, त्या हिशोबाने तुम्ही जायला पाहिजे. नो डाऊट आपण इन्स्पिरेशनल स्टोरीजमध्ये वगैरे ऐकतो की काही मुलांनी 4 महिन्यात रिझल्ट आणले, काही 6 महिन्यात आणले, काही 8 मंथ्समध्ये, काही 1 वर्षात आणले. हो ठीक आहे, पण प्रत्येकाच्या बॅकग्राऊंडवरती, ग्रास्पिंगवरती बरंच काही डिपेंड करतं ना. त्यामुळे मला वाटतं की तुमची जी टाइम, तुम्ही करा, हार्डवर्क करा, पण असं नाही झालं पाहिजे की अननेसेसरी जास्त गोष्टी ओढून घेतल्या आणि जे व्हायचे ते होणार नाही. सो त्याला तुम्ही एक पर्टिक्युलर टाइम द्या. सो मला असं वाटतं पहिले बेसिक तुम्ही सगळ्यांनी व्यवस्थित केलंय. आज जेवढ्या मुलांशी बोलणं झालं, जवळपास 4th ऑनलाईन बॅचच्या 40-45 मुलांशी तर डेफिनेटली बोलणं झालं मागच्या वीकमध्ये. भरपूर कॉल्स चालू होते. तर त्या सगळ्यांना नीट सांगतोय, पहिल्या वीकमध्ये जर तुमचं बेसिक झालंय ना, तर सेकंड वीकमध्ये तुम्ही डीआय केसलेटला भर द्या. आता भरपूर जण हेही सांगतील की आमचं डीआय केसलेट पण झालं या वीकमध्ये, ठीक आहे. पण मी परत एकदा सांगतोय की ज्यांचं पहिल्या वीकमध्ये बेसिक कंप्लीट करून घ्या. बेसिक म्हणजे काय, त्याच्यामध्ये सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, कंपॅरिझन सगळं येतं. त्याच्यात पण सिम्प्लिफिकेशन तुम्ही आज करताय तर त्याच्यासोबत कंपॅरिझन घ्यायचं, मिसिंग नंबर सिरीज घ्यायची किंवा रॉंग नंबर सिरीज. म्हणजे नंबर सिरीज मधले एक मिसिंग आणि रॉंग आहे ना, ते एक दिवस मिसिंग, एक दिवस रॉंग, आणि त्याला एक दिवस पार्टनर सिम्प्लिफिकेशन, एक दिवस कंपॅरिझन, असं चालू ठेवा. म्हणजे जेणेकरून ते भरपूर सगळं कव्हर होईल. नाही तर मग डेली जरी 3 ऍक्टिव्हिटीज ठेवल्या तरी चालतात. पण मला वाटतं फर्स्ट वीकमध्ये तुम्ही असं करा. सेकंड वीकमध्ये डीआय केसलेट संपवून टाका. डीआय केसलेट क्लासवर्क मधनच करा, दुसरं नाही केलं तरी चालेल, पण एक एक गोष्ट मुद्दा समजून घ्या. आणि आता याच्यानंतर मुलांचा प्रॉब्लेम काय की हे 2 वीक झाले किंवा या 2 वरती बऱ्यापैकी कमांड आली की लगेच मॉक टेस्ट द्यायची. तर मॉक टेस्ट मी तुम्हाला मुद्दाम द्या म्हटलं होतं, कारण मॉक टेस्टने मुलांना हे लक्षात येतं की आपण जे डीआय केसलेट केलं, आपण जे बेसिक केलं नोट्समधनं, आपल्याला असं वाटतं आपल्याला सगळं येतंय, तर ऍक्च्युली सगळं येतंय का. एकतर मॉक टेस्टमध्ये असं होईल की त्यातल्या भरपूर गोष्टी आठवणार नाही, काही ठिकाणी कॉन्सेप्ट कमी पडतील, किंवा कॉन्सेप्ट सगळ्या असतील पण मिस्टेक्स खूप होतील, किंवा स्पीड कमी पडेल, काही ना काही होईल. म्हणून मॉक टेस्ट तुम्हाला द्यायला लावली. तर मॉक टेस्टचा स्कोर जर समजा 15 मार्क आला, किंवा तिन्ही सब्जेक्ट मिळून 22 मार्क आला, तर लगेच टेन्शन नका घेऊ, बिलकुल टेन्शन नका घेऊ. पहिल्या 2-3 मॉक टेस्ट तुम्ही दान केले असं समजून द्या, आणि ते तुम्हाला टाइमपास म्हणूनच द्यायचे आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त एक बेसिक आयडिया घ्यायची आहे, आणि त्या आयडियानुसार तुमचा प्लान अजून परफेक्ट होईल अभ्यासाचा. तुम्हाला कळेल की आपण कुठे लॅक करतोय, कुठे नाहीये. तर त्याचं जास्त सिरियसली घेऊ नका त्या गोष्टीला, कारण मी खूप जणांचं पाहिलं ते मॉक टेस्टच्या स्कोरवरतीच रडत होते. तर आठवडाभर प्रॅक्टिस केली पण मॉक टेस्टमध्ये येत नाही. अरे पहिले 2-3 मॉक टेस्ट तर विचारच नका करू, आणि लगेच त्याचा डीप अनालिसिस पण नका करू. एक वरतून बेसिक अनालिसिस, मेजर अनालिसिस, जास्त मेजर पॉईंट्स तेवढे क्लिअर करायचे. दुसऱ्या तिसऱ्यामध्ये हळूहळू जमलते, आणि तो एक व्हिडिओ बघायचा अनालिसिसचा. कुठला? मॉक अनालिसिसचा व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे, किंवा तुम्हाला या व्हिडिओच्या लिंकमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तो व्हिडिओ. त्याच्यानंतर बघा 2-3 नंतर होतं. एकदमच काय होईल ना, सगळ्या गोष्टी तर इम्प्लिमेंट होणार नाही पहिल्या याच्यामध्ये. तर मला असं वाटतं मुलं खूप घाई खूप करताय, एकदमच सगळं खाण्याचा प्रयत्न करताय. थोडं स्टेप बाय स्टेप खा. मग सर आमचं शेड्यूल कसं पाहिजे? काही जण म्हणतील सर आमचं तर झालेलं आहे हे सगळं, आमचं शेड्यूल कसं पाहिजे? तुमचं शेड्यूल मला तरी असं वाटतंय, जरी तुमचं बेसिक झालेलं आहे ना, तर तुम्ही रोज 1 तास बेसिक चालूच ठेवा. बॅकअपला 1 तास बेसिक चालूच ठेवा, आणि साईड बाय साईड डीआय केसलेट. आता काही जण म्हणतील आमचं डीआय केसलेट पण झालंय, मग आमची पुढची स्टेप काय? आता बाकीच्यांनी ऐकून घ्या. तर मग तुमचं 1 तास जे आहे ना, 1 तास बेसिक, दुसऱ्या दिवशी 1 तास डीआय केसलेट, तिसऱ्या दिवशी 1 तास बेसिक, चौथ्या दिवशी 1 तास डीआय केसलेट. म्हणजे बेसिक आणि डीआय केसलेट हेच तुमचं 25 ते 28 मार्क्सला पण येऊ शकतं क्लेरिकलला, जर नशीब चांगलं असेल तर. मिनिमम 20ला ते येतच, मॅक्झिमम 30 पर्यंत पण जाऊ शकतं. पेपर सेटरवर डिपेंड आहे, स्लॉटवरती डिपेंड आहे. तर जर इतक्या मार्क्सला हे हेवी मार्क्स आहे, 35 पैकी जवळपास किती बघा ना तुम्ही, भरपूर झाले ना. 35 पैकी 30 किंवा 25 मार्कला जर हेच येतंय, तर मला वाटतं याला तुम्ही रेग्युलर बेसिसवरती चालू ठेवलं पाहिजे. 1च तास करायचे दिवसातनं, कधी 2 वीक झाल्यानंतर. आणि मग सर नंतर हळूहळू वर्ड प्रॉब्लेमला मध्ये टाकायचे. आता मुलं काय म्हणतात, सर माझ्याकडे 3 मिनिटं उरले, मी वर्ड प्रॉब्लेम बघितला, मला एकही जमला नाही, सगळे अर्धे झाले. अरे प्लीज, हे किती वेळेस सांगितलेलं आहे की लगेच सगळे वर्ड प्रॉब्लेम जमतील असं नाहीये. तुम्ही नो डाऊट सगळे वर्ड प्रॉब्लेमची प्रॅक्टिस केली बॅचमध्ये, पण त्याच्यानंतर काय करा, एक एक टॉपिकला हळूहळू रिवाईज करणं चालू करा. आता काही बहादर पोरांचं म्हणणं असं होतं की मी आता एक टॉपिक चालू करतो, सगळे टॉपिक झाले की मग मॉक टेस्ट बघतो. अरे मग ज्यावेळेस तू मॉक टेस्टला जाशील ना, त्यावेळेस तू परत पहिला टॉपिक आठवणार नाही. तर आपण असं करू, बेसिक आणि डीआय केसलेट तुमचे पहिले 2 वीकमध्ये झाले, मग 3rd वीकमध्ये तुम्ही काय करू शकता, आता 4th ऑनलाईन बॅचचा 3rd वीक आहे बघा, तर रोज 1 तास बेसिक डीआय केसलेट चालू ठेवायचं. 1 तासामध्ये ऑल्टरनेटली, आज एक उद्या एक, आज एक उद्या एक, हे चालूच ठेवा 1 तास. आणि जे 2 आवर्स तुम्हाला भेटतील कॉन्टचे एक्स्ट्रा, त्याच्यामध्ये तुम्ही एक कोणता पण टॉपिक उचलून घ्या. फॉर एक्झाम्पल एजेस, पार्टनरशिप, असे इझी सुरुवातीला तरी ते 2च घ्या. आणि त्या दोघांना पहिल्या दिवशी तर काय करा, पूर्ण नोट्स आपल्या क्लासच्या नोट्समधून फटाफट रिवाईज करा, किंवा ज्यांच्याकडे ऍप आहे ऍपमधून बघून घ्या. ठीक आहे, पीडीएफ मध्ये आहे सगळं काही. कारण त्याच्यामध्ये कसं आहे ना, फरक काय आहे ना, आता भरपूर मुलं म्हणतील सर एजेसचं मटेरियल तर भरपूर आहे युट्यूबवरती, आपणच बरंच काही घेतलेलं आहे. हो, पण त्याच्यामध्ये रॅन्डम क्वेश्चन्स आहे, त्याचा जो बेस असतो, इक्वेशन्स कसे बनवायचे, एकदम बेसिक गोष्टी, त्या सगळ्या आपल्या नोट्समध्ये सिक्वेन्स वाईज कव्हर केल्या, इझी, मॉडरेट, डिफिकल्ट. तुम्हाला आठवत असेल
त्यामुळे त्याची रिव्हिजन जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स येईल. नाही तर तुम्ही डायरेक्ट इकडे उतरून गेले तर असं होऊन जाईल की यार सर केलं तर होतं पण काही आठवत नाहीये. त्याच्यामुळे पहिले क्लासची नोट्स रिवाइज करा, मी असं म्हटलेलं आहे. बाकी क्लासच्या नोट्समध्ये जे क्वेश्चन आहे ते क्वेश्चन कुठेच नाही असं आहे का? नाही, ते पण दुसरीकडे आहेत, पण त्याला एक प्रॉपर सिक्वेन्स लावलेला आहे. तर तो सिक्वेन्स मॅटर करतो. शिकून घेण्याची एक पद्धत आहे त्याच्यामध्ये. क्लिअर? ओके. सो तुमचं 1 तासात काय झालं, DI केसलेट आणि बेसिक, आणि तुम्ही एक एक टॉपिक इंट्रोड्यूस करताय. आता एक एक टॉपिक इंट्रोड्यूस करताना काय होणार आहे, भरपूर जणांचं असं होईल की सर तो एक टॉपिक तर मी केला प्रिपेअर, ठीक आहे. समजा 1 दिवस क्लासच्या नोट्स मधनं केला, 2 दिवसामध्ये मी बाहेरच्या सोर्स मधनं केला, कुठल्या पण एक पॉकेट ऍप्टिट्यूड घ्या किंवा किरण पब्लिकेशन घ्या किंवा बँकर्स अड्डाचं एखादं बुक घ्या किंवा RS अग्रवाल घ्या. ओके. पण सर तो क्वेश्चन अटेम्प्ट करायला माझ्याकडे वेळच नाही पेपरमध्ये. तर याचा अर्थ आहे तुमच्याकडे वेळ नाही, म्हणजे तुम्हाला बेसिकची अजून जास्त प्रॅक्टिस करावं लागणार आहे. DI केसलेटची अजून प्रॅक्टिस करावं लागेल. मग त्यासाठी तुम्ही जर काही ग्रुप्स बनवलेले असतील तर ग्रुपमध्ये बघायचं की हे मुलं कसं प्रिपेअर करताय. त्याची एक खूप जबरदस्त ऍक्टिव्हिटी आहे, ती मी आता पुढच्या सेक्शनमध्ये सांगणार आहे, थोड्या वेळानंतर सांगाल ती. स्क्रीनशॉट्स आहेत माझ्याकडे त्याची, ठीक आहे. तशी काहीतरी प्रॅक्टिस करा. पण तुमचं असं पण होऊ शकतं पुढे जाऊन की सर माझ्या ना 17-18 अटेम्प्ट होऊ लागले आणि टाइमच संपून चाललाय. तर कधी कधी या मॉक टेस्टमध्ये ना खूप अवघड इरिलिव्हंट क्वेश्चन पण असतात, ते तुम्ही सोडून द्या, ते पेपरला येणार नाही. आणि ते सोडून मग तुम्ही काय करू शकता, समजा एखादी नंबर सिरीज खूपच डिफिकल्ट आहे. आता कधी कधी पॅटर्न कसे देतात ते नंबर सिरीजचे, डिजिटचे ऍडिशन वगैरे, ते पेपरला कधीच येत नाही, कधीच नाही, खूप इरिलिव्हंट आहे. इनफॅक्ट हॉलिवूडमध्ये पण असतात, ते कधी कधी असतात, ते मी पण मान्य करतो. मी हॉलिवूडवाल्यांची कंप्लेंट पण केली होती, ते म्हटलं आम्ही दुरुस्त करू, पण त्यांनी केलं नाही वाटतं, ते त्यांचा प्रॉब्लेम येतो. तर हा सगळ्यात मोठा इश्यू आहे. तर हे प्रॉब्लेम सोडून द्यायचे, आणि हे प्रॉब्लेम सोडले की तुम्हाला शेवटी 2-3 मिनिटं उरतील. मग त्या 2-3 मिनिटांमध्ये तुम्ही वर्ड प्रॉब्लेमला आणू शकता मध्ये. बरोबर? हे सगळं डिटेलमध्ये ते मॉक अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे मी. तर पॅटर्न फक्त असा ठेवा, बेसिक DI केसलेट झालं की हळूहळू एक एक वर्ड प्रॉब्लेमला इंट्रोड्यूस करा. पण असं नका करू की सगळे वर्ड प्रॉब्लेम झाल्यानंतर मॉक टेस्ट द्यायची का नाही. काही जणांचं असं म्हणणं होतं, मला ते नाही पटलं. मी म्हणतो की साईड बाय साईड मॉक टेस्ट चालू ठेवा. मग सेकंड वीक पासून तुम्ही आठवड्याला 2 किंवा 3 मॉक टेस्ट देऊ शकता तुमच्या कम्फर्टनुसार, ठीक आहे. पण घाई नका करू जास्ती. व्यवस्थित टप्प्याटप्प्यात एक एक गोष्टी फाउंडेशन तयार करतोय आपण, तर एक एक बेस व्यवस्थित चालू करा, मग आपण टॉपला पोहोचणार आहे. एकदम नुसत्या उड्या मारायचं म्हटलं कोसळून गेले खाली तर गडबड होऊन जाईल. क्लिअर? तर या बेसिक गोष्टी नीट बघा. तर 4th ऑनलाईन बॅचसाठी मला वाटतं असं करायला पाहिजे या टप्प्यामध्ये. आणि जे पण मुलं 4th ऑनलाईन बॅचचे कॉन्फरन्सवरती असणार आहे त्यांनी पहिले एकमेकांमध्ये ना भरपूर काही डिस्कशन करा की तुम्ही सगळ्या गोष्टी प्रॉपर करताय का. तुमच्या भरपूर क्वेश्चनचे आन्सर तुम्हाला तिथे भेटतील. मी ग्रुपच्या ह्याच्यामध्ये सांगितलेलं, आता पुढे बोलणारच आहे मी, तो पॉईंट पण नीट ऐका. तर आय होप की 4th ऑनलाईन बॅच किंवा कोणी नवीन स्टुडंट असेल त्यांच्यासाठी हा प्लॅन पाहिजे. मी एकदा रिपीट करतो पटकन की सुरुवातीच्या फर्स्ट वीकमध्ये बेसिक, सेकंड वीकमध्ये DI केसलेट, लॉजिकसाठी तसंच सगळं एक टॉपिकला पहिले हात मारून घ्यायचा आणि इकडे पझल्सला हात मारायचा. याच्यामध्ये तुम्हाला 1-2 वीक लागतील स्वतःला थोडंसं कम्फर्टेबल करण्यासाठी. मग हळूहळू मॉक टेस्ट चालू करायच्या. मॉक टेस्टमध्ये जेवढ्या सगळ्या तुम्हाला गोष्टी येत आहेत त्या गोष्टी इम्प्लिमेंटच होणार नाही, त्यालाही वेळ लागेल, पण काही होत नाही. त्या मॉक टेस्ट हळूहळू वीकली 2-3 द्यायच्या आणि इकडे एक्स्ट्रा प्रॅक्टिस चालू ठेवायची. आणि ज्यावेळेस मग 3 वीक झाले, 4 वीक झाले, तुम्हाला खूप चांगलं जमतंय, मग तुम्ही लॉजिकचं लाईव्ह सेशन म्हणा, इकडं तिकडं सगळ्या ठिकाणी जाऊ शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. काही मुलं आताही लॉजिकचं लाईव्ह सेशन करतात जर त्यांचं कम्फर्टेबल असेल तर. मला वाटतं पहिले इकडे कॉन्फिडन्स वाढवून घेऊन मग थोडंसं तिकडे जायला पाहिजे. एकदमच काहीच नाही आलं तर मग मुलं खूप डिप्रेशनमध्ये जातात, तसं नको व्हायला. आणि हळूहळू वर्ड प्रॉब्लेम स्टार्ट करायला काही हरकत नाही. आणि त्यात अजून एक काही प्रॉब्लेम असू शकतो मुलांचा की सर वर्ड प्रॉब्लेमला मला वेळच नाही भेटत, तर मग तिथं कसा वेळ भेटेल. तिथे तुम्हाला वेळ भेटेल. असं खूप जणांचं होतं की इथे मॉक टेस्टमध्ये वर्ड प्रॉब्लेमला वेळ नाही भेटत, तिथे गेल्यावर 2-3 मिनिटं उरून जातात. तिथे म्हणजे कुठे एक्झाम सेंटरला. कशामुळे? कारण इकडे लेवल खूप जास्त असते, तिकडे लेवल कमी असते. त्यामुळे जरी तुम्हाला असं वाटतं की यार माझ्याकडे तर वेळच नाही वर्ड प्रॉब्लेमसाठी, तर मी कशाला वर्ड प्रॉब्लेम करून ठेवा. हळूहळू बॅकअपमध्ये 2-3 तरी करून ठेवा. कारण जर कधी बेसिकनी दगा दिला, नंबर सिरीजनी फटका दिला किंवा कंपॅरिझननी कधी गेम केला तुमचा, तर तुम्हाला हा बॅकअप पाहिजे. किंवा DIनी कधी गेम केला एखाद्या क्वेश्चनला, तर तुम्हाला वर्ड प्रॉब्लेमचे 2-3 टॉपिकवर तुम्ही अटॅक करू शकता. ठीक आहे. हे सगळं त्या मॉक अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये खरंच खूप भारी सांगितलेलं आहे. तुम्ही ते एकदा नीट व्यवस्थित ऐका. चला सर पुढे जायचं. 4th ऑनलाईन बॅचचं क्लिअर. आता 4th ऑनलाईन बॅचवर आणि पुढचा पार्ट पण नीट आहे का, याच्यात तुम्हाला भरपूर गोष्टी कळतील, कारण हा आजच्या व्हिडिओचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे. ठीक आहे. इम्पॉर्टंट डाऊट्स, फीडबॅक, सजेशन्स. बरोबर सर? ओके. तर हे बघा, ग्रुप जेवढ्या आता मी कॉन्फरन्स कॉलवर जेवढ्या ग्रुपवाल्यांशी बोललो, भयंकर सध्या मागच्या वीकमध्ये तर जेवढं बोललो मी तेवढं कधी मला वाटत नाही लॉकडाऊनमध्ये बोललो. खूपच कॉल चालू आहे कंटिन्यू. आणि सगळ्यांना फक्त एक रिक्वेस्ट आहे की तुम्हाला जो टाइम दिलाय त्याच टाइमला कॉल करा. डायरेक्ट कॉल न करू, पहिले एक टेक्स्ट मेसेज करा. ते टेलिग्राम व्हॉट्सअप तर बघतच नाही मी, बिलकुल नाही बघणार. टेक्स्ट मेसेज करून तुम्ही एक टाइम ठरवून घ्या, म्हणजे तुमचा वेळ नाही जाणार, माझाही वेळ नाही जाणार. आणि त्याच टाइमला प्लीज कॉल करा. भरपूर मुलं त्या टाइमला कॉल नाही करत, आणि त्यांचा एक कॉल लेट झाला की पुढची सगळी सिक्वेन्स, सगळी चेन बिघडून जाते. त्याच्यामुळे आता जर असं कोणी नंतर लेट कॉल करा, तुम्ही तो कॉल घेणारच नाही, कारण त्यांच्या एकट्यामुळे सगळं डिस्टर्ब होऊन जातं. तसं नको व्हायला. तर ह्याच्यामध्ये बघा, सगळ्यात मेन त्या मुलांशी बोलल्यानंतर मला एक असं जाणवलेलं आहे की भरपूर जण ना ग्रुपमध्ये असं आहे की कोणाचं मॅथ्स चांगले, कोणाचं लॉजिक चांगले, कोणाचं इंग्लिश चांगले,
बऱ्याच जणांचं काही ना काही पॉईंट्स मला चांगले दिसले, पण वाईट पॉईंट हा वाटला की यांच्यामध्ये ना एक युनिटी नाहीये. ग्रुपचा मिनिंग काय होता की तुम्ही एकमेकांना सपोर्ट केला पाहिजे, एकमेकांना डाऊट्स विचारले पाहिजे. आता मुलं कॉन्फरन्स कॉल तर करता, पण ते डाऊट्स जे मला विचारता, मी आता 1-2 ग्रुपवर ते एक्सपेरिमेंट केला होता बघा, तुम्हाला आठवत पण असेल ज्यांनी बघितला होता तो, म्हणजे जे मुलं होते कॉलवरती, त्यांनी मला प्रश्न विचारला, मी त्यांना आन्सर ते दिलं. त्यांच्याच ग्रुपमधल्या कोणाला तरी एकाला म्हटलं तू आन्सर दे, त्यांनी डाऊट विचारला की त्यालाच म्हटलं तू आन्सर दे. सेम आम्ही स्वप्नील येंडोलेचा एक ग्रुप होता, बरोबर, जो आता आरबीआय मध्ये लागलाय, त्याचा पूर्ण एंटायर ग्रुपच, ठीक आहे, ऑलमोस्ट सगळेजण सिलेक्ट झाले, 1-2 फक्त बाकी आहेत. तर ते ज्यावेळेस यायचे ना काउन्सिल, 8-10 जण राहायचे, ते त्यांना बसवलं की त्यांना म्हणायचं हा तुम्हीच डाऊट विचारा आणि तुम्हीच एकमेकांना पास करा. तर मला एक लक्षात यायचं की यांच्याच ग्रुपमध्ये असे एक्सपर्ट्स आहेत जे यांना सोल्युशन देऊ शकता, पण कुठेतरी एकमेकांसोबत डिस्कशन करत नाहीये. काय माहिती, शाय फील करता का, काय प्रॉब्लेम आहे का, काय कमीपणा वाटतो त्यांना माहित नाही. पण तुमच्याच ग्रुपमध्ये तुमच्याकडे सोल्युशन भेटू शकता, कारण डेफिनेटली कोणाच तरी मॅथ्स चांगला असणार, एखादा स्कोर चांगला येत असेल, मग तुम्ही त्याच्याकडनं बाकीच्या गोष्टी बघा, कोणाचं लॉजिक चांगलं असेल, कोणाचे पझल बसत असतील, या सगळ्या गोष्टी. आणि दुसरी गोष्ट, भरपूर जणांचं म्हणणं असतं सर माझी स्पीड कमी पडते, अॅक्युरेसी येत नाही. तुमच्या ग्रुप मेंबर्सला विचारा, डेफिनेटली त्यामध्ये कोणी ना कोणी असेल की ज्याची पहिले स्पीड येत नव्हती पण आता यायला लागली. मग त्यांनी काय केलं, त्यांनी जे सांगितलं ते फॉलो करा. जर एखाद्याची अॅक्युरेसी येत नसेल तर ग्रुप मेंबरला विचारा, हा येस नोचा पॅटर्न फॉलो केला सर, बरोबर. हा खूप जण फीडबॅक देतात. तर येस नोचा पॅटर्न माहिती आहे तुम्हाला, क्वेश्चन समोर आल्यानंतर ज्यांचे रॉंग येते त्यांनी फक्त सिंपल क्वेश्चन येतोय की नाही, येस किंवा नो, एवढंच तुम्हाला स्वतःला विचारायचं. तुम्ही जर म्हणत असेल की हा क्वेश्चन मला येतोय येस, तर डायरेक्ट तुटून पडायचं आणि नाही गड्या मला हा येत नाही, सोडून द्यायचं, काहीच विचार नाही करायचा, लगेच सोडून द्यायचं. याच्यामध्ये तुम्ही इतके बिझी राहतात की कधी पेपर स्टार्ट होतो कधी पेपर संपतो कळत नाही, कारण प्रत्येक वेळेस नेक्स्ट क्वेश्चन आला की येस ऑर नो, येस असेल तर सॉल्व्ह करा, नो असेल तर सोडून द्या, परत येस नो चालू द्यायचं. एकदम तुफान आहे. याच्याने खूप जणांची अॅक्युरेसी मेंटेन झाली, कारण ते म्हणजे सर आम्ही डिस्ट्रॅक्ट नाही झालो, नाहीतर आधी काय क्वेश्चन चालू असायचं आणि आमचं लक्ष कुठेतरी दुसरीकडे असायचं, असं खूप जणांचं होतं. तर माझं म्हणणं, तुम्ही ग्रुपला ना मोटिवेट करा. जेवढा पण तुमचा ग्रुप आहे ना, त्या ग्रुप मेंबर सोबत थोडंसं डिस्कशन करा, थोडं ऍप्रिशिएट करा, जसं जसं जे चांगलं असेल. काही जण शेड्यूल रेग्युलरली फॉलो करत असेल तर ऍप्रिशिएट करा की बाबा हा टाइम पाळतो, किंवा एखादा इंग्लिशचं व्यवस्थित करत असेल, काही ऍक्टिव्हिटी तो घेत असेल, काही जीके करत असेल, काही मॅथ्स, काही लॉजिक, ऍप्रिशिएट करा प्रत्येकाला, काही बिघडत नाही. थोडा 2 गोष्टी चांगल्या बोलल्या तर त्यांनाही चांगलं वाटेल आणि तो ग्रुप तुमचा एनर्जेटिक राहील. आणि ग्रुपमध्ये सजेशन्स घ्यायला चालू करा. मी खूप जणांचं ते मागच्या वीकमध्ये बघितलं की यार तुमच्या सोल्युशन्स आहेत पण तुम्ही एकमेकांना विचारत नाहीये, तर ते विचारा. त्यात काहीच असा लहानपणा छोटेपणा वाटू नका देऊ, आणि काहीच असं गिल्ट पण नका ठेवू कोणी, आणि काही त्याचा ऍटिट्यूड तर बिलकुल नका ठेवू. ऍटिट्यूड ठेवून कायच होणार. आणि तुम्ही काय 4-5 जणच प्रिपेअर करताय का, कितीतरी मुलं प्रिपेअर करताय. त्यामुळे तुम्ही एकमेकांना मदत करा, तुमचा ग्रुप अजून पुढे जाईल. कारण तुम्ही बऱ्याच वेळेस बघतात ना, क्रॉनिकल्समध्ये पण भरपूर मुलं म्हणतात की आमचा हा ग्रुप होता, सगळ्या ग्रुपचा फायदा झाला, ग्रुप सिलेक्ट झाला, राईट. तर तसं करा. ते मला एक थोडंसं कमी वाटलं. म्हणलं अरे पोरं ग्रुप म्हणताय पण त्या ग्रुपमध्ये पण इंडिव्हिज्युअली अभ्यास करता. मी म्हणत नाही की इंडिव्हिज्युअलीच करायला पाहिजे किंवा नाहीच करायला पाहिजे, ते पर्सनल चॉईस आहे. पण जे मुलं आहेत त्यांनी तेवढा फायदा तो उचला, खूप जबरदस्त काम होऊन जाईल. त्यात एक्सपिरियन्स पण भरपूर असतात. त्याच्यानंतर भरपूर ग्रुपवाल्यांचं असं कलेक्टिव्हली रडणं असतं की आमच्या ग्रुप 4 महिन्यापासून अभ्यास करतोय पण आमचं झालं नाहीये. त्यार पहिले ते निगेटिव्हिटी बाजूला ठेवा, ते रडणं बंद करा. हे झालं नाही ते झालं नाही. आता भरपूर जणांचं मी हे पण ऐकलं की सर कोरोनामुळे माझा 1 महिना गेला, मी आता काय करू, किंवा या रिझनमुळे गॅप पडला. ते रडणं पहिले बंद करा. जे झालं ते झालं, ते तुमच्या हातात होतं का, नाही ना. जी गोष्ट व्हायची होती ती होऊन गेली ना. हातात काय आहे की आता फक्त याला व्यवस्थित टप्प्याटप्प्यात करणं. तर ते रडणं बंद करा, थोडा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि थोडं ग्रुपला पण ना थोडंसं व्यवस्थित धरून ठेवा. कारण ते ग्रुप मेंबर्स पण खूप कारणीभूत आहे तुमच्या सगळ्या अभ्यासाच्या शेड्यूलमध्ये. कारण काही ग्रुप्स पाहिले मी, अख्खे ग्रुप रडत बसतात, त्यांना तसंच झापलं होतं. म्हटलं अरे तुम्ही थोडं तर पॉझिटिव्ह राहा. प्रत्येक जण बोलताना रडतच फक्त. ठीक आहे तुमच्या काही निगेटिव्ह पॉईंट्स असतील पण काही पॉझिटिव्ह पण तर असतील, तर पॉझिटिव्ह पॉईंट्सकडे बघा. आणि प्रत्येकाचे पॉझिटिव्ह पॉईंट बघितले तर सगळ्यांचं बरोबर वरती येऊन जाईल ते. ठीक आहे, सगळ्यांचा स्कोर वरती येईल. तर तो पॉईंट एकदा नीट बघा. आणि याच्यामध्ये अजून एक भारी ऍक्टिव्हिटी करू शकता तुम्ही ग्रुपमध्ये. ठीक आहे, ती काय माहिती का, आज समजा 4 ते 5 जणांचा ग्रुप आहे ना, तर प्रत्येकाने काय करा, आता ही ऍक्टिव्हिटी तर करूनच बघा. ज्यावेळेस तुमचं कधी भेट होतीये, कॉन्फरन्स कॉल होतोय, ज्यावेळेस पण तुम्ही डिसाईड करताय, नक्की करा, खूप जबरदस्त फायदा होईल. प्रत्येकाने काय करायचंय, एक पॉझिटिव्ह पॉईंट सांगायचं एखाद्याला. समजा मी, वैभव सर, यस सर, फातिमा मॅडम, आम्ही समजा एक ग्रुपमध्ये 4 जण. ठीक आहे, तर मी काय करेल, यस सरांना एक पॉईंट सांगाल तो त्यांचा सगळ्यात भारी आहे मॉक टेस्टमध्ये, की अरे हा तुम्ही इथं हे खूप चांगलं करताय, मला हे पटलं. आणि एक पॉईंट असंही सांगेल की सर इथं तुम्ही हे चुकीचं करताय, हे मला वाटतं हे असं नको करायला, याच्यामुळे तुमचा स्कोर थोडा कमी येतोय. आणि असंच मी वैभव सरांना पण माझ्या साईडने एक पॉईंट सांगेल, चांगला एक पॉईंट आणि एक सगळ्यात खराब पॉईंट. म्हणजे जिथं ते ब्लंडर करताय आणि एक जिथं ते खूप चांगलं करताय, जेणेकरून त्यांना एक सपोर्ट भेटेल की ही गोष्ट मी चांगली करतो, ही खरंच करायला पाहिजे. आता तुमच्या ग्रुप मेंबर्सला सगळं माहित असतं, तुम्ही मॉक टेस्ट देतात बऱ्यापैकी माहित असतं. पण भरपूर मुलं काय म्हणतात, सर त्याला बोललं ना त्याला राग येऊन जाईल, तर जाऊ दे तुम्ही बोला. क्लासमध्ये असं खूप वेळेस व्हायचं, ते येऊन मला सांगायचे की सर तो येणार आहे, ह्या वाजता तुम्ही याला बोलून टाका, मी नाही बोलू शकत, आमचे रिलेशन खराब होतील. ठीक आहे, पण यार मी म्हणतोय जर तुम्ही खरंच फ्रेंडशिप म्हणताय ना, तर तुम्ही तेवढं तर सांगू शकता. त्याचा फायदा असेल तर सांगून द्यास त्याला.
काही त्याचा एवढं आणि थोडंसं चांगल्या भाषेत व्यवस्थित सांगायचं समजावून. आणि बाकीच्यांनी पण ना असं हे नाही वाटू द्यायचं की आपल्याला एखादा जण काही बोलतोय तर तो काय आपल्या नुकसान थोडी करतोय, तो ठीक आहे तुमच्या फायद्यासाठीच बोलतोय ना. तर ती एक गोष्ट बघा तुम्ही, कारण भरपूर वेळेस कॉन्फरन्स कॉलवरती म्हणा किंवा ज्यावेळेस मुलं भेटायचे ऑफलाईनमध्ये, भरपूर वेळेस मी असं एखाद्याने काही डाऊट विचारला की त्याच्याच ग्रुप मेंबर्सला विचारायचं की तुला काय वाटतं, कारण तुम्ही त्याला चांगलं ओळखता. अजूनही भरपूर जणांच्या सिलेक्शनच्या वेळेस असा प्रॉब्लेम येतो की जर मी सिलेक्ट करू की नको, मी इथे हे करू की नको. मी त्यांना तुम्हाला तुमचा रेफरन्स सांगा, तुम्हाला कोणी काही आयडिया दिली होती, मग ते कोणत्या तरी एखाद्या स्टुडंटचा रेफरन्स सांगतो जो बँकेत होता, मग त्याला फोन करून विचारावं लागतं तुला काय वाटतं याच्याबद्दल, तू त्याच्यासोबत राहिलेला आहे ना, तुला चांगलं माहिती ना. असं विचारल्यानंतर कळतं ना. त्याच्यामुळे तुम्ही ग्रुपमध्ये ना प्रत्येकाला एक चांगला पॉईंट आणि खराब पॉईंट सांगा. खराब म्हणजे ब्लंडरवाला, यार भाई ये मत कर, ये तेरा गलत आहे, आणि आपल्याला दिसत असतं. म्हणजे बऱ्याच वेळेस असं होतं की रिझल्ट लागला आणि समजा त्याचा XYZ मुलाचा रिझल्ट आला, तर तुम्ही काय म्हणणार आहे, गॅरंटी त्याचा रिझल्ट येणार होता कारण त्यांनी हे खूप चांगलं केलं असणार आहे, मला माहिती त्याचे एकच मार्क्स चांगले असतील कारण मी त्याला ऑब्झर्व केलं होतं. आणि एखाद्याच रिझल्ट नाही आला, तुम्ही लगेच म्हणता उसका ना ये मॅथ्स में गेम हो गया होगा, उसने ना DI को इगो पे लिया होगा, बरोबर. आणि नंतर त्याला आपण विचारतो तो म्हणतो अरे तसंच झालं, अभि साला तुला माहिती होतं, मग त्याला सांगता येत का आधी. तुम्ही जर एका ग्रुपमध्ये तुम्ही मदत करा एकमेकांना आणि लगेच कळतं आपल्याला. तुम्ही इनफॅक्ट ते ऍस्पायरंट बघितलंय ना, त्याच्यात पण भरपूर वेळेस एका ठिकाणी कुठेतरी काहीतरी गेम होतो, तो सांगतो ना की इसका ये गया होगा, म्हणजे पता आहे. ऍस्पायरंट्स मध्ये होतं का कुठेतरी ऐकलं मी त्या दिवशी, ते लगेच ऐकलं. आणि बऱ्याच वेळेस होतं असं आमच्या ह्याच्यात पण. आता आम्ही एवढं मुलांना ओळखतो, बऱ्याच वेळेस कोणी जर म्हटलं सर याच्यामुळे झालं, तर आम्ही लगेच अंदाज लावू शकतो की तुझं इथं प्रॉब्लेम झाला असेल, तुला म्हटलं तुझं हे वीक आहे म्हणून. तर असं त्याच्यावरती ना वर्क करायला लावा त्यांना. त्या बिचाऱ्यांना ना थोडंसं असं थोडं पॉझिटिव्ह ठेवा. नुसतं सेल्फिश नका राहू तिथं. तुम्ही ग्रुपमध्ये करताना तो एक फायदा झाला पाहिजे. सिनर्जी नावाचा वर्ड आहे बघा, तुम्हाला भरपूर वेळेस म्हटलं मी, सिनर्जी एकदा वाचा तुम्ही, सिनर्जी, ठीक आहे. बाकी मग आता पुढचे काही टिप्स आणि हे पण आहेत, पटापट ऐका. काही मध्ये मध्ये आता मिक्सअप पॉईंट्स आहेत सगळे, मी आता सिक्वेन्स नाही ठेवला आणि वेळही बराच होतो, तर पटापट घेऊ. मोबाईलवरती टेस्ट द्यायची का लॅपटॉपवरती, तर ऑब्व्हियसली लॅपटॉपवरती दिली पाहिजे, मोबाईलवरती देऊ नका. PC वरती असेल तरच द्या, मोबाईलवरती पाप आहे. तोच पॉईंट चालू सर. ओके, ते तर मूर्खपणाच आहे, पण जर तुमच्याकडे ऑप्शनच नाहीये, तुमच्याकडं बॅकअपच नाहीये काही, आहे सध्या मोबाईल, तर मग नाईलाज असेल तर मोबाईलवरती द्या, अदरवाईज ट्राय करा. खूप जण विचारत होते, म्हटलं नाही यार हे तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. पुढचं कोरोनाची काळजी घ्या. खूप जण मेसेज करता बरं का रेग्युलर, त्यामुळे प्रत्येकाचे सगळे तर स्क्रीनशॉट नाही वाचू शकत, सगळ्यांनी करा ते. त्यानंतर वर्किंग मेंबर्स. आता वर्किंग मेंबर्स म्हणताय की आम्ही काय करू, जे सगळे जॉब बी करणार आहेत त्यांना तर माझं एकच म्हणणं आहे की तुम्ही ना कन्सिस्टन्सी ठेवा. तुम्हाला हार्डली 4 ते 5 तास भेटतो. जे जॉब करणारे, जे मॅरिड आहेत किंवा जे कॉलेजमध्ये, त्यांना 4 ते 5 तास भेटतात ना. त्याच्यामध्ये तुम्ही एक तर तुमचा GK आणि इंग्लिश हे 2 प्रकार तुमचे रेग्युलर चालू पाहिजे. कॉन्टेलरचं मला वर्किंग मेंबरची एवढी भीती नाही वाटत, कारण जे ऑलरेडी जॉब करताय त्यांना कॉन्टेलरचं माहिती की पेपरमध्ये अटेम्प्ट कसा करायचा आहे, कसं शांततेत घ्यायचंय. तुमची स्पीड थोडी कमी राहील. आता तुम्ही जॉब करता तर ऑब्व्हियसली तुमची स्पीड बाकीच्यांपेक्षा कमी राहणार आहे, पण तुमची स्पीड जरी कमी असेल, तुमचा एक्सपिरियन्स चांगला आहे. हे एक्झाम्पल मी नेहमी देतो की 2011च्या वर्ल्ड कपमध्ये इंडिया वर्सेस पाकिस्तानची मॅच होती. हरभजन आणि अश्विन 2 प्लेअर होते. अश्विन एकदम फॉर्ममध्ये होता, पण अश्विनला खेळवलं नव्हतं त्यांनी, हरभजनला खेळवलं होतं, कारण हरभजनकडे एक्सपिरियन्स होता, बरोबर. तर तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स कॉन्टेलरचा आरामात वापरू शकता, पण कसं इंग्लिशला मात्र रिडिंग पाहिजे तुम्हाला. तर इंग्लिशचे जे पण वर्किंग मेंबर्स त्यांनी 1 तास का होईना रिडिंग करत राहा. आणि जीके मात्र तुम्ही रेग्युलर चालू ठेवा. दिवसातनं 1 तास जीकेला आणि 1 तास इंग्लिशला देऊनच टाका. जे पण जॉब करताय त्यांनी 1 तास जीके. सर हा एकदा टायमिंग बघा बरं, वर्किंग मेंबरसाठी आपण एक टाइम सांगू, याच्या मागचा पुढचा कुठून तरी चालू केलंय मी बोलायला, एक मिनिट अगोदर चालू केलंय. तर वर्किंग मेंबर्सनी ना जेवढा पण तुमच्याकडे वेळ आहे त्यातला 1 तास तर तुम्ही मला वाटतं जीकेला आणि 1 तास ना इंग्लिशला कंटिन्यू द्या. हे दोनच गोष्टी अशा ज्यात तुम्ही थोड्याशा मागे पडू शकता. बाकी कॉन्टेलर तर तुमचं उरलेलं 1-1 तासामध्ये होईल तेवढं होईल समजा. पण मला माहिती की जे मुलं ऑलरेडी जॉब करतात, जसं बळीराम आहे सध्या, तो SBI मध्ये, पण त्याचं म्हणणं आहे की अजून मला पुढचं काहीतरी चांगलं भारी टार्गेट करायचंय, राईट. तर नो डाऊट बळीराम सारख्यांकडनं पण होणारच आहे, पण त्याच्यासाठी ते साईड बाय साईड मॅथ सेलर जेवढं करतील तेवढं करतील, पण त्यांचा एक्सपिरियन्स खूप मॅटर करेल. त्यांना माहिती क्वेश्चन कोणतं सिलेक्ट करायचा, कुठे पॅनिक नाही व्हायचे. कॉन्टेलरला हा फायदा होईल, पण जीकेला कसं आहे, तुम्ही किती जरी एक्सपिरियन्स, तुम्हाला ते आलं तर पाहिजे ना. म्हणून मी म्हणतो की जीके आणि इंग्लिश जे वर्किंग मेंबर्स त्यांनी रोज 1-1 तास तर चालूच ठेवा. आणि उरलेल्या वेळात मग मॅथ सेलर ऑल्टरनेटली कसं काय होईना मॉक टेस्टनी वगैरे तुम्ही चालू ठेवू शकता. आणि मॉक टेस्टच सगळ्यात बेस्ट राहते. कशामुळे, कारण मॉक टेस्टमध्ये तुमचा 1 तासामध्ये 3 सेक्शन्स कव्हर होतात, ऑलमोस्ट सगळा सिलेबस कव्हर होतो ना. तर आणि जर असे तुम्ही 1 तास प्रॅक्टिस करायची म्हटलं तर एकाच टॉपिकची, समजा तुम्ही पझल्सच घेतले अवघड तर 5-6 पझल होतील, खूप अवघड घेतले तर. पण 1 तासात जर एक मॉक टेस्ट दिली तर अख्खं मॅथ्स, लॉजिक, इंग्लिश तिन्ही पण होऊन जातं. आणि अनालिसिस केला अजून 1 तास, तर मग तर झालं जन्नत. तर तुमचा सगळा सिलेबस कव्हर होतो. त्यामुळे वर्किंग मेंबर्सने मग मध्ये मध्ये मॉक टेस्ट देऊन बघायची, आठवड्यातून 2 जरी दिलं तर तुमचं कसं होऊन जाईल, सगळ्या सब्जेक्ट्सला बरोबर टच होऊन जातो, ठीक आहे. तर वर्किंग मेंबर्स बद्दल थोडासा पॉईंट होता, तो आपण एक ऍड केला. त्याच्यानंतर कुठे होतो आपण, हां वर्किंग वाल्यांचंच. आणि हार्डवर्क तुम्ही
टॅलेंटला बीट तर करतच आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. हे भरपूर नवीन मुलांच्या केसमध्ये मला दिसलंय, ते तेच विचार करतात की सर हा खूप हुशार आहे. ते हुशार विचार नका बघू, तो किती हार्डवर्किंग आहे तेवढं बघा. तुम्ही पण तीच गोष्ट 4-4 वेळेस करून, तुम्हाला माहिती सिलॉजिझम पेपरला येणारच आहे, 4-4 वेळेस करा, तुम्ही त्याच्यापेक्षा पुढे जाऊ शकतात, राईट. पुढे 4th ऑनलाईन बॅचचं मॉक टेस्टसाठी बऱ्याच जणांचं रडणं होतं, तर ते ऑलरेडी बोललो मी त्यांना की मॉक टेस्टला सुरुवातीच्या 2-3 तर तुम्ही दान केले असं समजून घ्या, टेन्शन घेऊ नका. हळूहळू त्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट होईल. फक्त ग्रुप मेंबर्सला धरून ठेवा आणि मॉक टेस्टचा अनालिसिस करून घ्या म्हटलं तर सुजित सर, ओम सर किंवा अजित सरांकडनं. भरपूर जणांनी केलं पण आहे आणि काही जणांनी नाही केलं, तर ते एक करा. लगेच पहिली मॉक टेस्ट झाली लगेच अनालिसिस नका करू, पहिले 2-3 मॉक टेस्ट होऊ द्या. कारण 2-3 मध्ये कसं होतं ना, तुम्हाला तुमचेच मिस्टेक कळून जातात. आता बऱ्याच जणांनी मॉक टेस्ट दिली, त्यांचा स्कोर खूप कमी आला ना, मी त्यांना म्हटलं तुम्हाला काय वाटतंय, ते त्यांची जेवढी मोठी लिस्ट सांगतात, तर मला माहिती आहे माझ्याकडे इतक्या चुका झाल्या, तर त्याच्यामुळे तू मला किंवा अजित सरांना, सुजित सरांना, फातिया मॅमला, यश सरांना कोणालाच नका विचारू. पहिल्या 2-3 मॉक टेस्टमध्ये तुम्ही स्वतः सॅटिस्फाईड नसता, तुम्हालाच माहिती आपण किती मोठे ब्लंडर केल्या, तर तुम्ही स्वतः त्या ओव्हरकम करा. त्याच्यानंतर मग सरांना विचारा, तो व्हिडिओ बघा आणि मग हळूहळू आपण पुढच्या स्टेप्स बघू. असं होतं बरोबर ते. त्याच्यानंतर ही सगळ्यात महत्त्वाची ऍक्टिव्हिटी आहे सिम्प्लिफिकेशन सिरीज कंपॅरिझन 30 मिनिटं. मी भरपूर मुलांना बोललोय की तुम्ही 30 मिनिटं तरी ही ऍक्टिव्हिटी, कारण बऱ्याच ग्रुपचा खूप जबरदस्त फीडबॅक आहे. काय करायचं, तुम्ही ग्रुपमध्ये आहात ना, सगळे जण फोनवरती, समजा 5 जण फोनवरती बोलताय, तर एक सिम्प्लिफिकेशनचा एक 5-6 क्वेश्चनचा एक स्क्रीनशॉट पाठवून द्यायचा. सगळ्यांना म्हणायचं हेडफोन्स लावा आणि तो इमेज फक्त समोर ठेवा आणि इमानदारीने हातात पेन बिन ठेवू नका, तेवढी इमानदारी ठेवा. तिथं तुम्ही चिटिंग करून काही भेटणार नाही. आणि बस पहिला क्वेश्चन एका मेंबरला देऊन टाकायचा की भाऊ हे सगळं ओरली एक्सप्लेन कर. दुसऱ्याला म्हणायचं तू दुसरा ओरली एक्सप्लेन कर. त्यात कदाचित वेळ लागेल पण त्यांचा कॉन्फिडन्स खूप वाढेल ओरली याच्यामुळे. तर ही एक ऍक्टिव्हिटी करायला लावा. मग त्यांनाच एकमेकांना फॅक्टर्स विचारायचे, फ्रॅक्शन्स विचारायचे, टेबल्स विचारायचे, हे सगळं सांगितलेलं ना, तर हे रोज 30 मिनिटं तर करा, 30 मिनिट्स. स्पेशली त्यांनी ज्या मुलांचं रड नाही की सर आमची स्पीड नाही वाढत आहे, आम्ही इतक्या दिवस मेन्सचं करत होतो, अचानक काहीतरी गडबड झाली, एसबीआयचा पेपर जवळ येतोय, पोस्टपोन होईल नाही होणार, तर आपल्या हातात नाही, पण 30 मिनिट्स तरी तुम्ही जर प्रॅक्टिस केली ना तर खूप जबरदस्त होईल. आणि जे मुलं ईएलसी मध्ये वगैरे करतात, आता भरपूर मुलं आहेत ईएलसी मध्ये ज्यांचे रेग्युलर फोन येत आहेत, थोडी क्राऊड वाढली तिकडे, तर त्यांनी पण एक 30 मिनिट्सचं असं डिस्कशन करा. मास्क बीस घालून करा पण डिस्कशन करा, एकमेकांना विचारा तुम्ही, या गोष्टींचा खूप फायदा होईल. पर्सेंटेज वगैरेच विचारून घ्यायचं. 64% विचारायचे समजा 1600चे, 64% 1600चे, तर कसं करणार, 16 गुणिले 64, तर 16 गुणिले 16, 16चा वर्ग 256, 256च्या 4 पट, 256च्या डबल 512, 512 डबल करा 1024, 1024 आन्सर. आता काही जण म्हणतील मला नाही कळालं कडे कसं केलं, मग त्याला काहीतरी दुसरं मेथड सांगा, हाफ डबल करून सांगा, पण जमून जाऊ शकतं. हाफ डबल कसं करणार, 64 4 दे करा 32, 1600च्या डबल करा 32, म्हणजे 32चा वर्ग, 32चा वर्ग 1024. क्लिअर. कसं काय 32चा वर्ग, कारण 36चा वर्ग तुम्हाला माहिती आहे ना, 1296 एक्सेप्शनल केस लिहून दिली क्लासमध्ये, राईट. तर अशा या सगळ्या गोष्टी करा, याच्याने खूप फायदा होईल. पण या ओरलीच करायला लावा. कधी कधी असं होईल की सर सिम्प्लिफिकेशनचा एवढा मोठा क्वेश्चन आहे पण ओरली नाही होते सर, अर्धाच होते. ट्राय करा ना, 2 मिनिटाच्या ऐवजी 5 मिनिटं लागतील सुरुवातीला वेळ लागतोच, पण त्याला जर तुम्ही धरून ठेवलं तर पुढे खूप जास्त फायदा होतो. ही ऍक्टिव्हिटी खूप ग्रुप्समध्ये खूप सक्सेसफुल झालेली आहे. जे मुलं करत नाही त्यांनी करा. काय काय करायचंय, टेबल्स, फ्रॅक्शन्स, फॅक्टर्स विचारायचे एकमेकांना. 120 गुणाकार आहे आणि 23 बेरीज आहे, सांग म्हणा. त्याला सांगितल्यानंतर तुम्हाला पण ते विचार करणंच आहे आणि विचार करूनच सांगायचं आहे तुम्हाला. असं काही पण नाही सांगू शकता आपण मनाने 120 गुणाकार 50 बेरीज येणारच नाही फॅक्टर. 120 आणि 23 बरोबर आहे, कारण मी पण डोक्यात आता आणलं की 15 गुणिले 8, राईट. तर हे फॅक्टर्स करा, फ्रॅक्शन्स करा. त्याच्यानंतर फ्रॅक्शन्स पण कोणते, जे पट्ट्यात तुम्हाला माहिती पेपरला येतात असे काही भयंकर नाही विचारायचे. फ्रॅक्शन्स, फॅक्टर्स, टेबल्स आणि पर्सेंटेज या गोष्टी करू शकता. आणि सिम्प्लिफिकेशन मी तुम्हाला जे बोललो ते बस एक राऊंड चालू द्यायचं आणि प्रत्येकाला इन्व्हॉल्व करायचं आणि खरंच फायदा होईल. ही ऍक्टिव्हिटी खरंच करा, खूप मुलांना फायदा. आणि जर तुम्ही खरंच करणारच ही ऍक्टिव्हिटी, जर तुम्ही तेवढा रिस्पेक्ट करताय की चला सर सांगताय म्हणून आपण करू, तर 2 आणि 3 दिवस नका करू, ऍटलीस्ट 10 दिवस तरी करा. 10 दिवसानंतर तुम्हाला त्याचा रिझल्ट दिसेल. 1 आणि 2 दिवस करून मग काय होणार नाही. तुम्ही म्हटले सर ही जिम खूप भारी, मी तुला 5 दिवस जाऊन आलो, माझी तर बॉडी बनली नाही. अरे 5 दिवस गेल्यानंतर कोणत्या जिम मध्ये बॉडी बनणार तुझी? थोडासा दम धरावा लागेल ना, 5च्या ऐवजी 50 दिवस तर जाऊ नये, मग थोडा इफेक्ट दिसेल ना. क्लिअर. तसं तेवढं थोडंसं फॉलो करा व्यवस्थित. पुढचा पॉईंट, सर स्वतःला बॅक करा म्हणजे काय करायचं नेमकं? काही भरपूर जणांचे असे प्रश्न असतात. बघा, स्वतःला बॅक करा म्हणजे काय करायचं तुम्हाला, तुम्ही स्वतः पझल घेताय ना, तर भरपूर वेळेस काय होतं, पझल घेताना पोरांच्या लगेच डोक्यात येऊन जातं माझं पझल बसणार नाही, मला जमत नाही, मला जमत नाही, तिथं रडायला चालू करतात. तर तसं नका करू. ठीक आहे, तुम्हाला नाही जमलं होतं आधी, पण आता ट्राय तर करू शकता ना तुम्ही. तिथे स्वतःला तिथं बॅक करायचे, तुम्हाला तिथं थोडं पॉझिटिव्ह राहायचे, लगेच रडायला चालू नाही करायचे. आणि दुसरी गोष्ट, समजा त्या पझलला नाही जमलं तुम्हाला, तर अनालिसिस मध्ये त्याला 2 वेळेस 3 वेळेस 4 वेळेस सॉल्व्ह करायचे, जोपर्यंत जमत नाही तोपर्यंत. ते सॉल्व्ह केल्यानंतर डोक्यात ते निघून जातं की यार मला जमलं नव्हतं म्हणून, पण हा म्हणजे निघून जातं ना ते, कारण तुम्ही सॉल्व्ह केलेलं आहे. आता भरपूर वेळेस काय होऊन जातं क्रिकेटमध्ये, बघा समजा विराट कोहली आहे आणि विराट कोहली समोर बुमराह आला, तर लगेच स्टॅट्स कसे दाखवतात की बुमराहने याच्या आधी विराट कोहलीला आउट केलेलं आहे बरं का. ते कुठे ना कुठेतरी डोक्यात, कारण ती गोष्ट तशी झालेली आहे.
त्यासाठी काय करावं लागेल कोहलीने 1-2 त्याला बाउंड्रीज मारल्या, कधी स्कोर केला, तर कोहलीच्या डोक्यात हे पण राहील की मी त्याला मागच्या स्कोर केला सायकोलॉजिकली. तसं पझल्समध्ये तुमचं बऱ्याच वेळेस होऊन जातं की सर मला जमत नाही ना, मी म्हणतो ते सोडून नका देऊ. बरेच जण म्हणतात सर माझा मॉक टेस्टमध्ये आलं नाही, ठीक आहे नाही आलं ना, अनालिसिसमध्ये एकदा कर, स्टॉपवॉच लावून दुसऱ्यांदा कर, परत एकदा ट्राय कर, काही ग्रुप मेंबर सोबत डिस्कस कर, पण ती डोक्यातनं ती भीती काढून टाका, त्या झोनमधनं पहिले बाहेर निघा. क्लिअर? तर हे सगळ्याच ठिकाणी करायला पाहिजे. तिथं तुम्ही स्वतःला बॅक केलं पाहिजे. बॅक करा आणि इगोवरती घ्यायच्यामध्ये फरक आहे बरं का. इगोवरती घेणं म्हणजे आता जाऊ दे जग इकडच्या तिकडे झालं तरी चालेल, पण मी आता हे पझलच सॉल्व्ह करणार आहे, मला फक्त 5च मार्क भेटतील लॉजिकच्या पेपरला, पण मला हेच पझल करायचं, बाकी काहीच नाही करायचं, हा मूर्खपणा आहे, हा तुमचा इगो आहे. हा इगो नका ठेवू तिथे. स्वतःला बॅक करा, म्हणजे एका लेंथ पर्यंत आपण सॉल्व्ह करतो, तिथून नंतर स्किप करून देतो, पुढे जातो, नंतर रिग्रेट होतो की थोडं केलं असतं झालं असतं. या गोष्टी थोड्याशा शिकायच्या आहे. तर थोडा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला त्यावर खूप होईल यार. मी खूप जणांशी बोलतो ना, काही जण असे रडकेले दिसतात मला, त्यांना तर तोंडावरच बोलतोय मी, पण अजून बाकीच्यांनाही सांगतोय याच्या थ्रू की जे नाही पोहोचत आमच्यापर्यंत त्यांनी प्लीज थोडा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा. द सिक्रेट नावाचं पुस्तक आहे, म्हणून मी त्यांना नेहमी सांगतो की ते वाचा. आणि ते बुक नसेल वाचत तर तुम्ही नॉर्मल ॲटिट्यूड तर ठेवूच शकता तुम्ही पॉझिटिव्ह. ठीक आहे, ओके ओके. त्यानंतर हे बघा, अनालिसिसमध्ये पण हा पॉईंट मी मागच्याच बोललो तिथं परत सांगतो, याचा खूप फायदा आला मुलांना. जे पण तुम्ही मॉक टेस्ट अनालिसिस करता त्याच्या खाली 3 चांगले पॉईंट्स आणि 3 वाईट पॉईंट्स लिहा तुमचे. 3 तुम्ही ज्या मेजर ब्लंडर केल्या, मेजर म्हणतोय पूर्ण एवढा मोठा निबंध नका लिहून टाकू, नाही तर पोरं एवढ्या मिस्टेक काढतील स्वतःच्या. मेजर मेजर 3 टॉप 3 मिस्टेक्स तुमच्या लिहायच्या की या मला पुढच्या वेळेस करायच्या नाहीये, आणि टॉप 3 चांगले पॉईंट्स लिहायचे जे तुम्ही खरंच भारी केले पुढच्या वेळेस पण तुम्हाला करायचे. वेदर इट्स क्वेश्चन सिलेक्शन किंवा प्रेशर हँडलिंग, व्हॉट एव्हर जे काय असेल, डिसिजन मेकिंग, या सगळ्या गोष्टी. आणि प्रत्येक मॉक टेस्टला आधी बघून घ्यायचं की मागच्या वेळेस आपले कोणते पॉईंट्स होते, दरवेळेसच बघायचे. हे चांगले पॉईंट्स हे मला करायचे, हे वाईट पॉईंट हे मला नाही करायचे. हे मी तुम्हाला मागच्या वेळेस अँडी मरेचं एक्झाम्पल देऊन सांगितलं होतं, त्याचा खरंच फायदा झाला मुलांना, त्यामुळे ते करा. मी हे फीडबॅकचे पॉईंट्स आता काही काही असे जे मुलांनी मला सांगितले की सर मुलांपर्यंत पोहोचवा, याचा आम्हाला खूप फायदा झाला. त्याच्यानंतर ऑलिव्ह बोर्ड चा पॅटर्न, भरपूर जण ऑलिव्ह बोर्ड देताय किंवा प्रॅक्टिस मॉक देताय किंवा ग्रेड अप देताय किंवा बँकर अड्डा, तुम्ही कुठली पण एक मॉक टेस्ट सिरीजना चालूच ठेवा, त्याच्याबद्दल माझा काही डाऊट नाहीये. पण समजा तुम्ही 5 मॉक टेस्ट देताय तर 3 तुम्ही एका टेस्टच्या द्या जे तुमच्याकडे पॅक असेल, आणि 2 थोड्याशा वेगळ्या सोर्सेसच्या पण द्या. तुम्ही फॅमिलियर नको व्हायला, कारण तुम्ही बघितलं असेल या प्रत्येक मॉक टेस्ट सिरीजचा जो डिस्प्ले आहे तो थोडासा वेगवेगळा आहे बाकीच्यांपेक्षा, करेक्ट? तर थोडासा तिथं ना वेगवेगळे सोर्सेस पण वापरा. आणि बऱ्याच वेळेस मुलं फॅमिलियर होऊन जातात. ऑलिव्ह तुम्हाला माहिती की क्रॉसमध्येच मल्टिप्लिकेशन दिलेलं असतं बघा, त्यांनी ठरलेले, त्यांचं एकदम एकदम ठरलेले. त्यांना ती कंप्लेंट केली होती आम्ही की तुम्ही ते ऑलिव्ह बोर्डचे सिम्प्लिफिकेशन आणि रॉंग नंबर सिरीज चेंज करा. पण काय मी ते म्हटलं तर आम्ही नवीन सिरीज नवीन आता इयरमध्ये चेंज करू, पण अजून झाले की नाही तर मुलांकडनं कळलं समजा. तर ते असे टिपिकल होऊन जातं बऱ्याच वेळेस. पझल्स पण त्यांचे एक पर्टिक्युलर टाईपचे असतात, तर त्यासाठी चेंजेस करत राहा. ठीक आहे, आणि त्यांचंही ठीक आहे ना, ते उलट मुलांना ऑपॉर्च्युनिटी देतात की तोच क्वेश्चन परत त्या टाईपचा टाकलाय, फक्त त्यांना जमतंय का. तर आपण त्यांना ब्लेम नाही करणार, कारण कोणतीच मॉक टेस्ट सिरीज अशी ना 100% परफेक्ट नाहीये. आता कधी कधी एकदम इरिलेव्हंट, आता प्रॅक्टिस मॉकचे कधी कधी काही लेवल इतकी डीप राहते, पोरं फ्रस्ट्रेट होऊन जातात. तर त्याच्यात पण ना थोडंसं बघून घ्या. कधी कधी होऊन जातं ऑलिव्ह ह्याचं, पण त्यातल्या त्यात कसं आहे, तुम्ही अवघड जेवढं प्रिपेअर कराल त्याचा तुम्हाला फायदा होणारच आहे. ठीक आहे, बरं पुढे डिफरंट सोर्स यूज करा, एवढं सांगायचं होतं. बाकी लाईव्ह सेशनचा खूप बेनिफिट होतोय सर, युट्यूब लाईव्हचा खूप बेनिफिट होतो, हा पण मी पुढे एक्सप्लेन करेल, इथं नाही करत. हा, बऱ्याच जणांचा माइंडसेट नसतो तरी मॉक टेस्ट देतात की सर एकदम मी शनिवारपर्यंत मॉक टेस्टला दिली होती, पण मी आठवडाभर एवढा अभ्यास केला की सॅटर्डेला माझा माइंडसेटच नव्हता मॉक टेस्ट द्यायला, किंवा घरी काही सिच्युएशन होती किंवा व्हॉट एव्हर. तर प्लीज जर तुमचा माइंडसेट नसेल तर ती मॉक टेस्ट देऊ नका. तुम्ही एक वेळ ठीक आहे की लॉजिकच्या सेशनला तुमचा माइंडसेट नाही, तरी तुम्ही बसून राहिले की जरा ठीक आहे, थोडीशी लाज वाटेल, बाकीचे मुलं करताय म्हणून आपण थोडंफार करू, ते ठीक आहे, थेरॉटिकल आहे जे काय आहे ते, किंवा थोडीशी प्रॅक्टिसचा पार्ट आहे. पण मॉक टेस्ट नाही यार, तुम्ही तिथे पूर्ण कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. जर तुमचं कॉन्सन्ट्रेशन नाही आणि तुम्ही तिथे ठिकाणावर नाही तर मॉक टेस्ट देऊ नका, मी सरळ सांगतोय. तो एक दिवस स्किप करा, नेसेसरी नाहीये. समजा मॉक टेस्ट दिली पण आणि अनालिसिस करायचा मूड नाहीये तरी अनालिसिस नका करू, मग हवं तर नंतर करा, पुढच्या मॉक टेस्टच्या आधीच करा, पण नंतर करा. ते त्या मोमेंटला असं स्वतःला ड्रॅग नका करू, तिथे गडबड काय होऊन जातो, तो वेळ वाया जातो आणि ते आकडे डोक्यात बसतात. आता एखाद्या मॉक टेस्टला तुमचा माइंडसेटच नाही, तुम्ही टाइमपास मॉक टेस्ट दिली त्याचा स्कोर आला 52, तर तुमच्या डोक्यात तेच राहतं 52 52 52. तसं नको व्हायला. ठीक आहे, तर मॉक टेस्टला मूड नसेल तर देऊ नका बिलकुल. बरेच जण म्हणतात की सर आम्ही वोकॅबमध्ये आधी तुक्के मारायचो, पण आता कळतंय की खरंच वोकॅब केली तर किती फायदा होतो. भरपूर जण इंग्लिशला मॅम जे सांगतात ते फॉलो करतात. तर मॅडमचे ऐका रेकॉर्डिंग, त्यात मॅडम सांगितलं असेल, हा पण मी एक्सप्लेन नाही करत. फक्त त्या मला काही जणांनी हे केलंय, बापरे खूप आहे बाबा अजून पुढे, चला पटापटा. 4th ऑनलाईन बॅचचं जे मुलं जी के करताय, 4th ऑनलाईन बॅचला असो किंवा कुठले असो, त्यांना सगळ्यांना रिक्वेस्ट आहे की दर 3-3 दिवसानंतर किंवा दर 2 दिवसानंतर का होईना तिसऱ्या दिवशी ना जीकेची रिव्हिजन करा. भरपूर जण असं करतात की आम्ही फक्त जीके करतोय, वाचतोय सर. तर एकदम बिगिनर असाल तर बिंदास वाचा, 1-2 आठवडे काही सुचलं नाही तरी चालेल, फक्त वाचत राहते. पण जर जुने मुलं आहेत आणि थोडेसे पुढे आलेले तुम्ही आता, तर जे काय तुम्ही 2-3 दिवसात वाचलंय ना ते थोडंसं डिस्कस करा की ते बरोबर केलेलं आहे का. मी खूप ग्रुपमध्ये बघतोय की ते फक्त वाचताय, म्हणजे जे जुने मुलं त्यांच्यासाठी बोलता. सर जीकेचं काय, सर जीकेचा आम्ही रोज व्हिडिओ बघतो आणि ती एक लिंक बघतो.
अरे पण त्याचं डिस्कशन कुठे करताय तुम्ही, तुम्हाला आठवतंय का? आणि जर खरंच करायचं एकदम तुफान तुम्हाला डिस्कशन इमानदारीने करत असाल तुम्ही, तर तुम्ही 2-3 दिवस जेवढं वाचलंय ना, 1 तास काढायचा. 1 तासामध्ये सगळ्यांनी कॉन्फरन्सवर यायचं, सगळे हेडफोन बिडफोन घालून रेडी असतील, हातात पेन नाही, काही नाही, कोणतंच बुक नाही, कोणतीच नोट्स नाही, कोणतीच पीडीएफ नाही, काहीच नाही. आणि फक्त एकमेकांना रॅन्डम क्वेश्चन विचारायचे, जेवढं तुम्ही मागच्या 3 दिवसात वाचलेले. त्याच्याने काय होईल, तुम्हाला डोक्यावरती ताण द्यावा लागेल, तुम्हाला आठवावं लागेल की कोणकोणत्या न्यूज आपण वाचल्या होत्या, तर त्या मेमराईज चांगल्या लक्षात राहतील आणि डिस्कशननी तर अजून चांगल्या लक्षात राहतील. त्यात पण पोरं सांगतील शॉर्टकट बिटकट की मी कसं लक्षात ठेवलं, काय ठेवलं. आम्ही ना वोकॅब करायचो ना, तर वोकॅबमध्ये आम्ही तसं खेळायचो. वोकॅब आम्ही ठरवून घ्यायचो, एवढी वोकॅब आपल्याला एकमेकांना विचारायची. पण त्यात एक रूल होता की विचारलेला वर्ड परत नाही विचारायचा, आणि बस एक एक एक. तो सुरुवातीला एवढी मजा यायची, धन 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 चालू द्यायचे, कारण खूप खूप वर्ड्स असायचे ना, कोणते पण रॅन्डम घ्यायचो. आणि नंतर नंतर कळायचं की अरे बापरे, आता तर वर्ड्सच आठवत नाही. मग इकडनं तिकडनं आठवावं लागायचे. मग आम्ही इमॅजिन करायचो या नोटबुकमध्ये आपण टॉपला इथे एक वर्ड लिहून ठेवला होता, इकडे बॉटमला एक लिहिला होता, एकाला स्टार केलेलं होतं, ते वर्ड्स आठवायचो. तर याच्याने खूप चांगले लक्षात पण राहायचे आम्हाला वर्ड्स. तर तसं तुम्ही इथं पण करू शकता कुठे जी केला. तर फक्त स्वतःहून काही समोर मटेरियल ठेवू नका, एकदम इमानदारी ठेवा आणि एक 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 क्वेश्चन विचारा. पहिले इझी इझी विचारा, मग नंतर नंतर तुम्ही आठवू शकता की त्याला स्पोर्ट्स सेक्शनमध्ये आपण काहीतरी वाचलं होतं, त्यातलं एखादं काहीतरी न्यूज आठव, किंवा आपण काहीतरी इकॉनॉमिक्सशी रिलेटेड, आरबीआयशी रिलेटेड एखादी न्यूज असेल, किंवा फायनान्सशी रिलेटेड काही न्यूज होती, किंवा कोरोनाशी रिलेटेड काही न्यूज होती, असं तुम्ही आठवू शकता. त्याच्याने खूप फायदा होईल. तसं करा नक्की. नुसतंच आठवडाभर वाचताय त्याला काही अर्थ नाही, किंवा व्हिडिओ बघताय. मला वाटतं आठवड्यातून 2 दिवस तर तुम्ही कॉन्फरन्स कॉलवर डिस्कस करू शकता ना. हे मुलं आधी ऑफलाईन मध्ये करायचे, आता तुम्ही ऑनलाईन करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. सगळे अनलिमिटेड पॅकेज सध्या मोबाईलचे, 100% वापरा ते. ठीक आहे. एकदम बिगिनर असाल तर नका करू जीकेचा. बिगिनरनी तर पहिले 2-3 आठवडे जीके वाचतच राहा आणि ते आशिष गौतम सरांचा व्हिडिओ फक्त बघत राहा. कारण पहिले तुमच्या डोक्यात न्यूज येऊ द्या, नंतर नंतर तुम्ही डिस्कशन करू शकता. बाकी डेटा सफिशियन्सीचा खूप तुफान फीडबॅक भेटला. मी खूप वीक अगोदर सांगितलं होतं की जुन्या मुलांनी डेटा सफिशियन्सीचे रोज 10 क्वेश्चन डिस्कस करा. तुम्हाला इंटरप्रिटेशनची सवय लावा की क्वेश्चन समोर आल्यानंतर तुम्ही त्याला जसंही सॉल्व्ह केला, तुम्ही एकमेकांसोबत डिस्कस करा. तुमचे आन्सर बरोबर असेल, त्याचाही आन्सर बरोबर असेल, पण अप्रोच वेगळा राहील. काही म्हणतील अरे मी तर असा विचार केला होता, काही म्हणतील मी असा विचार केला, काही म्हणतील मी सॉल्व्ह करून केलं, काही म्हणतील मी तर सॉल्व्ह नव्हतं केलं. तर ह्या गोष्टींचा खूप फायदा होईल. आता काही लास्ट वीकमध्ये 2 ग्रुपने मला सांगितलं की डेटा सफिशियन्सीचा खूप फायदा होतोय, पण हे मी खूप आधी सांगितलं होतं त्यांना, पण करायचे ते आता फॉलो करतायत. तर नक्की करा ते. मॅथ्सचं पण आणि लॉजिकचं पण. पाहिजे त्याचं मटेरियल आपण टेलिग्रामवर परत टाकू. ते आधीही टाकलं होतं, पण आधीच्या बऱ्याच पीडीएफ डिलीट झाले, आता फक्त परत टाकून देऊ. ठीक आहे. त्यानंतर एडिटोरियल, हा पॉईंट तर सगळ्यांनी ऐका, हा पॉईंट खूप इम्पॉर्टंट आहे. हा खूप जबरदस्त फीडबॅक दिलाय मला. 3 ते 4 ग्रुप्सनी दिलेला आहे, त्यात स्पेशली एकतानी तर सांगितलंच आहे. एडिटोरियल भरपूर मुलं त्यांचं असं म्हणणं आहे की मुलं एडिटोरियल वाचता. ठीक आहे, मॅडमनी सांगितलं असेल, त्यांच्या काही मेंटॉरनी सांगितलं असेल, काही सरांनी सांगितलं असेल. ठीक आहे, एडिटोरियल तुम्ही वाचता. एडिटोरियल वाचल्यानंतर कळालं नाही तर ते काय करतात, एडिटोरियलचा एखादा व्हिडिओ बघता, ओके असं होतं का, झालं. तर त्यांचं म्हणणं ही मेथड चुकीची. स्टुडंटचं म्हणणं की सर आम्ही पण असं करायचं, म्हणजे खूप चूक झाली. मग त्यांचं म्हणणं काय करा, तुम्ही एडिटोरियल वाचा. तुम्हाला नाही कळालं ना, तुम्ही एकदा परत वाचा त्याला, परत वाचा. तुम्हाला बोर होईल, पण ते 2-3 वेळेस वाचा म्हणे, तर तुम्हाला ऑटोमॅटिक, म्हणजे 3-4 वेळेस वाचल्यानंतर तर बऱ्याच गोष्टी क्लिअर होतील ना, की अरे यार सॉरी. एखादं तुम्ही नॉवेल जरी वाचताय तर भरपूर जण म्हणतात यार मी नॉवेल सेकंड टाइम वाचलं, पण पहिल्या वेळेस मला हा मुद्दा लक्षातच नव्हता आला, मला हा इतका इम्पॉर्टंट इतका पॉईंट यांनी इतकं भारी लिहिलं होतं हे लक्षातच नव्हतं आलं. असं होतं बऱ्याच वेळेस होतं असं. तर मग त्यामुळे तुम्ही काय करा, एडिटोरियल जे पण मुलं वाचताय ना, तुम्ही एडिटोरियलसाठी समजा एक दिवसभरात 15 मिनिटं काढताय, मी म्हणतो त्याला अर्धा तास काढा, थोडा वेळ डबल करा त्याला. पण ते जर वाचलं ना प्रॉपर त्याला 2-3 वेळेस वाचून करा. आणि भरपूर मुलांना तर त्या एडिटोरियल मधल्या परत समरी लिहायला सांगतो आपण, तर तिथं खूप जबरदस्त ऍक्टिव्हिटी तिथं नक्कीच करा. पण याचा पण मला खूप जास्त फायदा सांगितलेला आहे. आता अक्षय एक आहे, अक्षय बुरांडे वाटतं, अक्षयने पण तेच सांगितलं की सर मी आधी तोच मूर्खपणा करायचो म्हणे, एडिटोरियल एकदा वाचायचो, जेवढे वर्ड्स आले तेवढे आले, नाही आले की डायरेक्ट एखादा कोणता पण युट्यूबवरती व्हिडिओ बघायचो द हिंदू एडिटोरियलचा, आणि समजून घ्यायचो म्हणजे यांनी काय सांगितलेलं आहे. पण त्याच्याने तुमची इम्प्रुव्हमेंट नाही होणार, ते फक्त तुमचं टेम्पररी सॅटिस्फॅक्शन आहे. तुम्हाला परमनंट पाहिजे असेल तर 2-3 वेळेस तुम्हीच वाचा, काही होत नाही, स्वतःला थोडासा त्रास होईल, पण खूप जबरदस्त ऍक्टिव्हिटी. तर एकताचा ग्रुपनी पण मला हेच सांगितलं होतं की एडिटोरियलचा व्हिडिओ असं डायरेक्टली बघू नका, 2-3 वेळेस त्यांना एडिटोरियल वाचायला सांगा, स्वतः डोकं लावा त्याला. आणि इकॉनॉमिक्सचं नसेल कळत तरी चालेल, पण मग दुसरं काहीतरी तरी वाचा जे तुम्हाला कळतंय. ओके, किंवा मग कुठलंही एक आर्टिकल वाचायला लावा म्हणे सर स्पोर्ट्सचं, ते पण चालेल, पण स्वतःला डोकं लावायला लावा. लगेच असं गिव्हअप करून हे नका करू म्हणे, याचा खरंच खूप फायदा होईल. आणि परत सांगतोय मी, जर तुम्ही आता ही ऍक्टिव्हिटी चालू करताय माझं बोलणं ऐकून, तर 2 आणि 3 दिवस नका करू, ऍटलीस्ट 10-15 दिवस चालू ठेवा, मग तुम्हाला त्याचे रिझल्ट, त्याचे इफेक्ट दिसायला चालू होतील. नाही तर ते असेल तुम्ही स्टार्ट केलं, नाही जमलं दिलं सोडून, त्याला काही अर्थ नाही, तसं नका करू. ठीक आहे, तर हे समजलं पक्का. 4th ऑनलाईन बॅचच्या स्टडी प्लॅन वरतीच बोललोय. इंग्लिशसाठी खूप बेनिफिट होतोय, मॅडमनी सांगितलेला स्ट्रॅटर्जीचा.
आणि असं तसं बरंच काही मुलांनी लिहिलंय. पण आता हे सगळं तुम्ही मॅडमच्या रेग्युलर ते सगळे सेशन्स ऐका, मॅडम त्यात सांगतील किंवा मॅडम सोबत कॉन्टॅक्ट करा. भरपूर मुलांचं ते एक आहे की इंग्लिशसाठी काय करतो सर, 2-3 तास देतो, काय करतो त्याच्यामध्ये सर, हे वाचतो हे वाचतो हे वाचतो. मॅडमला विचारलं का नाही, सरांना विचारलं का नाही, तर मॅडम लॉजिकचं काय करता सर, लाईव्ह सेशन करतो, संपलं एवढंच. मी म्हणतो जरी तुम्ही लॉजिकचं लाईव्ह सेशन करताय ना, तरी सरांच्या थोडंसं टचमध्ये राहा. आठवड्याला 10 दिवसाला सरांना कॉन्टॅक्ट करा, मॅडमला आठवड्याला 10 दिवसाला कॉन्टॅक्ट करून थोडंसं एक आयडिया घ्या की कसं चाललंय. तर काही ना काही तर वेगळं सांगतील ते, काही ना काही थोडंफार तरी वेगळं सांगतील. आता जसं हा वीकली टॉक तुम्ही ऐकलं, यातलं तुम्हाला ऑलमोस्ट काही गोष्टी पहिले माहित असतील, पण काही परत रिकॉल होतील, तर तुम्हाला एनर्जाइज करतील ना परत पुढच्या याच्यासाठी. तर या गोष्टी लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हां, प्रत्येक मंडेला मला वाटतं की वीकली टॉक बघताना तुम्ही एक टार्गेट ठेवा की याच्यात सरांनी जेवढ्या गोष्टी सांगितल्या त्यातल्या आपल्या किती गोष्टी टिक होत आहे. मी जे शेड्यूल क्रॅकर बोललो ना, एक शेड्यूल क्रॅकर हे वीकली टॉक चालू असताना बनवून ठेवायचं. एक फक्त हे ठेवा तुमच्यासमोर नोट्स, तुमचं एक बुक आणि एक पेन. सरांनी हा पॉईंट सांगितला, चला मी हा पॉईंट ऑलरेडी करतोय, हा पॉईंट सांगितला, हा पण पॉईंट मी करतोय. किती पॉईंट्स आहे जे तुम्ही करत नाहीये, आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यातले किती पॉईंट्स तुम्हाला आधी माहिती होते. भरपूर पॉईंट्स तुम्ही म्हणाल की सर मला माहिती होतं पण मी करतच नाही सध्या, करायला पाहिजे, तर परत ती ऍक्टिव्हिटी स्टार्ट होईल. म्हणून वीकली टॉकमध्ये काही गोष्टी आता माझ्या रिपीट होतीलच तुम्हाला, कारण त्या तेवढं इम्पॉर्टंट आहे. मला मुलांशी बोललं लास्ट वीकमध्ये तर जाणवलं की अरे हे पोरांना हे सांगून मी करत नाहीये, परत रिपीट करावं लागलंय. ठीक आहे. त्याच्यानंतर हा, कोरोनामुळे एक महिना गेला किंवा मी 2018 पासून प्रिपेअर करतोय, 17 पासून करतोय, माझं आधी असं झालं तसं झालं. प्लीज जे पण जुने मुलं आहेत ना त्यांनी हे रडणं बंद करा. सर मी 2 वर्षापासून करतोय, मला यावर्षी रिझल्ट पाहिजे, तुम्ही जे म्हणाल ते करेल मी, हे ते सगळं बंद करा. जेवढं सांगितलं होतं तेवढं चालू करा, बाकी रडणं बंद करा आणि कोणालाच नाही बोलायचं. भरपूर जण म्हणतात की सर माझा मॅथ्स वीक आहे, हे तुम्ही लास्ट टाइम बोलताय मॅथ्स वीक आहे, म्हणायचंच नाही, फक्त अभ्यास करायचा. इंग्लिश वीक आहे एकदा बोलले ना संपला विषय. प्रत्येक वेळेस फोन लावला की माझं इंग्लिश वीक आहे, माझं इंग्लिश वीक आहे, तर रडणं बंद करा, काम करा ना त्याच्यावर. बरं तुमचं वीक आहे ना, मग तुम्ही त्यासाठी काय चांगलं केलं सांगा. मॅथ्स वीक आहे ना, तर तुम्ही काय वेगळे एफर्ट्स घ्या त्या स्वतःच्या मनाला विचारा. सर मी मागच्या 2 वर्षांना इंटरव्ह्यू पर्यंत जाऊन आलोय, पण सर माझी लीडच नाहीये. मग तुम्ही त्यासाठी काय केले, तुम्ही ती लीड घेण्यासाठी काय केलेलं आहे, तुम्ही जीके साठी काय वेगळं करताय का. सर माझं जीके वीक आहे, तेवढं तर बघा तुमचे जे वीक पॉईंट्स आहेत. फक्त रडू नका फोनवाल्यांनी, आणि फोन करण्या अगोदर ना पहिले बघून घ्या की आपण काय काय प्रश्न विचारणार आहे, आणि विचारलेल्या प्रश्नावरती आम्ही काय काय सोल्युशन्स काढलेले पण. कारण मी तुम्हाला आता काउंटरच करणार आहे. आता या वीकमध्ये तर येऊ द्या फक्त पोरांचे फोन, मी एकालाही सोल्युशन देणार नाही, एकाला सोल्युशन देणार नाही. मी आत्ताच बोलतोय, तुमचा फोन आला मी सोल्युशनच देणार नाही. तुम्ही जर ग्रुपमध्ये असाल तर मी सरळ तुझा डाऊट ना चल सांग याला काय करायला पाहिजे असं डायरेक्ट ढकलून देणार आहे. आणि जर तो एकटाच असेल तर मग तर त्याचाच गेम आहे, तूच सांग काय करायचं, मी तर काहीच नाही करणार, तू सांग काय सोल्युशन आहे. आणि गॅरंटी सांगतो पोरांकडे सोल्युशन असतं, गॅरंटी. क्लासमध्ये ऑफलाईनच्या पोरांना आठवत असेल बघा, मी मागे एक कोर्स केला होता, त्याच्यामध्ये आमचा असाच गेम केला होता त्यांनी. आम्ही जाऊन त्यांना सांगायचो असे प्रॉब्लेम, त्यांना तुम्ही सांगा काय सोल्युशन आहे. अरे चला सोल्युशन आपल्याकडेच असायचं. ट्रस्ट मी, सोल्युशन आपल्याकडे असतं. अशी कोणती गोष्ट जी तुमच्याकडे नाहीये, डेफिनेटली असणार आहे. हा फक्त एवढं होईल की 2 मिनिटाचा कॉल 3 मिनिटापर्यंत जाईल, कारण तुम्हाला विचार करावा लागेल ना 1 मिनिट, अरे काय सोल्युशन आहे, काय सोल्युशन. तुम्ही फक्त हिंमत असेल तर या वीकमध्ये कॉल करा, मी एकही सोल्युशन सांगणार नाही तुम्हाला, मी आत्ता बोलतोय. याच्यामुळे जर काही पोरं घाबरून म्हटले जाऊ द्या मी कारण कॉलच नाही करत, ठीक आहे, पण अभ्यास करा, काहीच प्रॉब्लेम नाही. मी आत्ता सांगतोय मी या वीकमध्ये कोणाला सोल्युशन देणार नाही. डायरेक्ट ग्रुपमध्ये असेल तर इकडे तिकडे हे करणार आहे, तू सांग. तुम्ही ऑनलाईन बॅचमध्ये बघताना आपण कसं करतो, एखादी जरी प्रश्न विचारला असं होतं कधी, मी तुम्हाला सांगतो तुम्ही आन्सर द्या म्हणून, आणि देतात ना मुलं आन्सर देतात, सगळं कळतं, आणि पोरांना ऍप्रिशिएट करता अजून ते की हा किती भारी सांगितलं. तसं आता ग्रुपमध्ये करणार, तुम्ही फक्त फोन हिंमत करा, फक्त कॉल करायची. ओके. त्याच्यानंतर हां, 30 मिनिट डिस्कशन इट विल बी हेल्पफुल फॉर कॉन्ट वर्ड प्रॉब्लेम्स. हा ते तर खूप जबरदस्त चालू मुलांचं, ज्यांना वर्ड प्रॉब्लेमचं सांगितलं होतं ना की वरतून फक्त डिस्कस करा. खूप तुफान ऍक्टिव्हिटी, इतकी तुफान, इतक्या मुलांचे स्क्रीनशॉट आहे सगळ्यांनी दाखवू शकत, तर प्लीज तेवढं करा. काय सर, तुम्ही जर वर्ड प्रॉब्लेमचा कोणता टॉपिक करताय ना, फॉर एक्झाम्पल आर एस अग्रवाल म्हणून तुम्ही एजेस करताय, आर एस अग्रवाल समोर ठेवा, एजेस समोर ठेवा. पहिला क्वेश्चन आहे फोनवरती आला, म्हणा भाऊ चल वाच पटकन 20 सेकंद आहे आणि सांग काय काय त्याचा मिनिंग. मग त्यांनी सांगितलं बरोबर तर ओके, लगेच पुढच्याकडे, त्याच्या पुढच्याकडे. एखाद्याचा नाही जमलं त्याला थोडं समजून सांगायचं की अरे नाही, इथं आफ्टर 6 इयर्स होतं, म्हणजे 6 वर्षांनंतर होतं, त्याच्यासाठी पण आणि समोरच्यासाठी पण. मग तो म्हणाल ओके असं समजते. ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करा. तर बेसिकली एजेस वर्ड प्रॉब्लेमच्या ना सगळ्या गोष्टी लिहून नका करू. 50 क्वेश्चन आहेत ना, त्यातले 30-35 क्वेश्चन तर तुमच्या ओरली जमतील की अरे हा याचा मिनिंग असं, याचा मिनिंग असं, जाऊ सॉल्व्ह नाही करायचा. कॅल्क्युलेशनला जाऊ दे ना, आता कुठे सॉल्व्ह करत बसणार, कारण तुमचं जर कॅल्क्युलेशन आहे चांगलं जुन्या मुलांसाठी, आणि जे 15-20 क्वेश्चन तुम्हाला वाटतंय तेवढे मात्र सॉल्व्ह करा. याच्याने खरंच खूप फायदा होतो, फक्त करून बघा. आणि त्यासाठी एक तरी मेंबर तुमच्या सोबत लागेल, एकट्याकडनं करणं मुश्किल येते. एकट्याकडनं कसंच करणार ना तुम्ही, क्वेश्चन वाचला ओके असं होतं का आणि लगेच सोल्युशन बघून घेतो, पण तसं नाही पाहिजे. ग्रुपमध्ये तसं डिस्कस करा. म्हणून मी आर एस अग्रवाल किंवा कुठलंही घ्या त्याचं सोल्युशन तिथं खाली नाही असं बघा आणि डिस्कस करा, त्याने खूप फायदा होतो. भरपूर मुलांनी तो फीडबॅक दिलाय. जीके डेली नाही करत सर, आम्ही विकली करतोय. हा, आता काही जणांचं असं म्हणणं आहे, बघा तुमची चॉईस आहे, जर तुम्हाला डेली नसेल करायचं, विकली करायचं असेल तर. पण माझं सजेशन असेल, जेवढे मुलं सिलेक्ट झाले, भरपूर मुलांना सिलेक्शन झाल्यावर आम्ही नेहमी त्यांना पहिले विचारतो काय काय तुम्हाला चांगले पॉईंट वाटतात सांगा बरं मुलांना सांगायला. त्यात भरपूर जण म्हणतात की सर आम्ही जीकेचं काय केलं ना एकदम शेवटी केलं होतं, त्याच्यामुळे कॉन्टेलरवरती इम्पॅक्ट पडला होता आणि गेम झाला होता. त्यापेक्षा मुलांना रोज जीके करायला लावा.
रोज 1.5 तास करायला लावा, म्हणजे नंतर बर्डन येत नाही. तर नंतर काय होतं, खूप जीके करावं लागतं, कॉन्ट एलआर मेन्सचं नीट होत नाही, आणि जीके तर एवढं वाचलेलं असतं शेवटी शेवटी की ते तसंही लक्षात राहत नाही, आणि कॉन्ट एलआर मध्ये आता काही नाही केलेलं जास्त करायचं म्हणून अजून गेम होऊन जातो. तर कॉन्ट लॉजिक वरती तर नाही बोलायचं मला, पण जीके जे आहे ते तुम्ही डेली करा, असं माझं पर्सनल ओपिनियन. बाकी तुमची इच्छा, तुम्ही वीकली करा, मंथली करा, शेवटी करा, 10 दिवसात करा. भरपूर जणांना काही सिनियर सांगतात की अरे आम्ही फक्त 15 दिवस जीके केलं तर होऊन गेलं होतं. सगळ्यांसाठी होतं का? इंजिनिअरिंगला एक किस्सा होता. माझा एक मित्र होता, इथे राहत होतो कामगार चौकात औरंगाबादला. त्यांनी फर्स्ट सेमिस्टरला 5 पेपर काढले होते, 5चे 5 पेपर निघाले त्याचे, आणि खूप काही चांगले मार्क्स नाही भेटले. 40चा कट ऑफ होता, 42, 43, 44 असे, पण तो पास झाला होता. आणि त्याचा एक मित्र होता, ते दोघं जण श्रेयस कॉलेजला होते, मी तर नाशिकला होतो. तर त्याचा मित्र शेवटची फक्त पीएल्स मध्ये अभ्यास करून पास झाला. मग त्यांनी त्याची लय उडवली बेकार, आणि तू सेमिस्टरभर अभ्यास करत होता 6 महिने, तुलाही तेवढेच मार्क्स आहे, आणि मी फक्त 15 दिवस अभ्यास केला तरी तेवढेच मार्क आहे. शेवटी शेवटी अभ्यास करत असता, पहिल्यापासून अभ्यास नसतो. तो म्हणजे ठीक आहे, त्यालाही लाज वाटली, कारण झालं आठवडा मग ह्याच्यावर पूर्ण सेमिस्टरभर अभ्यास केला. मग नेक्स्ट सेमिस्टरला त्या हिरोनी काय केलं, फक्त पीएलची वाट पाहिली, सेमिस्टरभर मस्त टाइमपास करून घेतला, फुल टाइमपास केला, आणि शेवटच्या 15-20 दिवसात आता अभ्यास करू म्हणे. पण त्याच्यासाठी ते सूट होणार होतं का? त्यांनी कधी असा अभ्यास केलेलाच नव्हता. 5चे 5 बॅक, आणि त्याला ड्रॉप बसला. कामगार चौकात एक अपूर्व अपार्टमेंट म्हणून आहे, तिथे राहतो. त्याचं नाव नाही सांगितलं, पूर्व त्याला हे करतील. 5चे नाही जाणार नाही पूर्व, जाऊ द्या. 5चे 5 बॅक होते त्याचे. फर्स्ट इयर ड्रॉप आउट येतो, आणि नंतर शिस्तीत ज्यावेळेसपासून त्यांनी नंतर अभ्यास चालू केला ना, पहिल्यापासून अभ्यास करायचा होतो, नंतर सगळं क्लिअर, नंतर त्याचा कधीच कोणताच बॅक नाही राहिला. मग इंजिनिअरिंग झाली त्याची 1 वर्ष लेट झाली. आम्ही 13ला पासआउट झालो, तो 14ला पासआउट झाला. पण असा मूर्खपणा झाला. माझं काय म्हणणं आहे, सगळ्यांसाठी सगळ्या गोष्टी सारख्या नसतात ना. तर ज्या गोष्टी आता मी जसं म्हटलं, काहींना वीकली करायचं वीकली करा, मंथली करायचं मंथली करा, डेली करायचं डेली करा. माझं सजेशन आहे डेली करायला पाहिजे, बाकी तुमचे कॉल आहे. पण असं बाकीचे म्हणताय म्हणून की सर त्यांनी तर 15 दिवसात शेवटी जीके केलं होतं, अरे होते, त्याला जमलं होतं, ते सगळ्यांना जमणार आहे का? तू 15 दिवसा अगोदर जीके करायला जाशील तर जीके होणार नाही, कॉन्टेलरचाही बोंब होऊन जाईल. तसं नको व्हायला, ठीक आहे. आणि हा एक सगळ्यात घाणेरडा पॉईंट अनालिसिस मध्ये बघतोय मी, एवढ्याही मुलांचे अनालिसिस बघतोय, सरांसोबतही बोलतोय, अरे बापरे, एक प्रॉब्लेम असा दिसतोय, लॉजिकचे जास्त चुकताय तुमच्या मॅथ्सपेक्षा. सगळ्यांनी जरा तुमच्या नोटबुक बघा, ज्यावेळेस तुम्ही आता हा व्हिडिओ संपवणार आहे, तुमच्या अनालिसिससाठी तुम्ही जी काही नोटबुक बनवली असेल, जे काही स्क्रीनशॉट काढले असतील, भरपूर जणांचे लॉजिकचे क्वेश्चन जास्त चुकलेले मॅथ्सपेक्षा. याचं काय आहे, ग्रँटेड घेताय तुम्ही लॉजिकला भरपूर ठिकाणी. आणि ज्यावेळेस ऑफलाईन मध्ये आम्ही बघायचो ना, तर अल्फा न्यूमरिक मध्ये तो खूप चुकायचे. अल्फा न्यूमरिक वन ऑफ द इझिएस्ट टॉपिक आहे. सेकंड टू द लेफ्ट, थर्ड टू द राईट, इकडे तिकडे फक्त उड्या मारायच्या आहे. पण त्याच्यात खूप जास्त चुका होतात मुलांच्या, ग्रँटेड घेतात ना. अरे येतं मला येतच, आता कायच आहे, एलिमेंट दिलाय का, लेटर दिलाय काय दिलाय का, सिम्बॉल दिलाय, नीट वाचत नाही. तर माझं म्हणणं आहे, एलआरला ग्रँटेड घेणं बंद करा. तुम्ही 25च्या ऐवजी एलआरचे 22च करा, पण चांगले करा. आणि सगळ्यांच्या डोक्यात असं झालेलं आहे की मॅथ्सपेक्षा एलआरचा अटेम्प्ट जास्त होऊ शकतो. ठीक आहे, होऊ शकतो, मी नाही म्हणत नाही, पण तुम्ही त्याला ग्रँटेड ना घेऊ, चुका नका करू त्याच्यामध्ये. खूप मुलांचे बघतो मी, लॉजिकचे धनाधन 4-4, 5-5 चुकलेले, मॅथ्सचे 1-2, आणि 1-2 वाल्यांमध्ये कसे आहेत, सर एकच चुकला, ते एकच चुकला ना, तिथंच फटके देणार मी आता. अबे एकच नाही येतो, एक जरी चुकला तरी बोनस नाही भेटत तुम्हाला. सगळे राईट आणा, नाही तर मग खुशाल 5-6 चुकवून टाका, काय करायचं ते करा. पण एक पण नाही चुकला पाहिजे कॉन्टेलर मध्ये, कारण बोनस नाही भेटणार ना तुम्हाला. खूप खूप फटका बसतो, खूपच जास्त फटका बसतो, ती गोष्ट समजून घ्या. तर ग्रँटेड नका घेऊ लॉजिकला, थोडं कॉन्सन्ट्रेशन करा. आणि ते यस नो वाला लॉजिक लावा तुम्ही, खूप जबरदस्त हिट लॉजिक येते, खूप जणांना फायदा झालाय त्याचा, ठीक आहे. त्याच्यानंतर जर्नी एन्जॉय करा, हे एक महत्वाचा पॉईंट होता, मला त्याला इलॅबरेट करायला वेळ नाही, माझ्याकडे खूपच वेळ होऊन गेलेला आहे, जवळपास 1 तासाच्या वरती होत आलेले. जर्नी एन्जॉय करा तुम्ही अभ्यासाची. भरपूर जण काय करतात, एक जॉब असल्यासारखं, एक बर्डन असल्यासारखं, एक काम लावल्यासारखं करतात, की त्याला उठलो आज आता हे करायचं आपल्याला कसं तरी. तसं नाही, तुम्हाला आतून एनर्जी पाहिजे. आता मी आदित्य जगदाळे सोबत रेग्युलर बोलतोय ना, त्याच्याशी बोलून किंवा गौरवशी बोलून त्यांच्या ग्रुपमध्ये, असं वाटतं यार की यांना ना मजा येते सगळं करायला. ते रोज कधी उठतो आम्ही, कधी हे करतो, कधी ते करतो, असं चाललंय त्यांचं. कधी लाईव्ह सेशन, कधी एवढे चुकले, कधी मॉक टेस्ट देताना एक एनर्जी पाहिजे की आज मॉक टेस्टमध्ये आपल्याला फोडून काढायचे, आपल्या मागच्या चुका रेक्टिफाय करायच्या आहे, ही अशी एनर्जी पाहिजे. तर ही जर्नी तुम्ही एन्जॉय करा. तुम्ही तसं बर्डन नका घेऊ, काहीतरी करायला सांगितलेलं आहे फक्त मी करायला चालतोय ना यार, बिलकुल नाही. तर रोबोट सारखं नका करू तुम्ही, मग ते नाही पटत आहे मला. काही मुलांचं मी बघतोय ना, ओव्हर टेन्शन घेतात ते, बाकी ओव्हर अनालिसिस म्हणा, बाकीच्यांसोबत डिस्कशन, तर थोडंसं रिलॅक्स राहा. म्हणून तुम्हाला म्हटलं आठवड्यातनं 1 दिवस किंवा तो अर्धा दिवस तरी तुम्ही फ्री राहा, अर्धा दिवस तरी फ्री राहा, काही नका करू, जेणेकरून तुम्हाला थोडंसं रिलॅक्स वाटेल. नाही तर ते दिवस रात्र तेच 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 म्हटलं ना, स्टॅग्नन्सी येऊन जाते, एका लिमिट नंतर बोर होतं, आणि नंतर त्याचा मोठा स्फोट होऊन जाईल. की बऱ्याच जणांचं असं होईल की सर एक्झामच्या अगोदर आम्हाला बोर व्हायला लागलं, आणि मग अर्धा दिवस आमची काहीच नाही केलं आणि एक्झाम खराब गेली, असं पण होतं. त्याच्यामुळे मध्ये 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 छोटे छोटे ब्रेक गरजेचे. आणि जर एखाद्याचं असं झालं की सर मी कंटिन्यू मॉक टेस्ट देतोय आणि
तरी पण माझे स्कोर नाही येते किंवा काही गडबड झाली, असं खूप जणांशी बोललोय. डायरेक्ट 2-3 दिवस ब्रेक घेऊन टाकायचे, मॉक टेस्टच द्यायचे नाही 2-3 दिवस. अभ्यासही थोडा कमी केला चालतो. जे तुमच्या जवळचे मित्र मैत्रीण फॅमिली आहेत, कोणी रिलेटिव्ह आहे, कोणी मेंटॉर टीचर आहे, त्यांच्यासोबत थोडेसे गप्पा मारा, रॅन्डम गप्पा मारा. ठीक आहे, लगे मला कॉल करून सर निवांत आहे का आणि त्याला बोलू का तुमच्यासोबत, तसा तमाशा नका करू. मला नका कॉल करू, कॉल तर दुसऱ्याला कॉल करा आणि एक रॅन्डम गप्पा मारा बाकीच्या पण, त्यांचे काय चाललंय अभ्यास काय नाही त्यांच्यासोबत डिस्कस करा आणि थोडं त्या झोनमधनं बाहेर या आणि परत मग आपण म्हणतो ना कधी तो छोटासा ब्रेक गरजेचा आहे तुम्हाला. ऑफलाईन मध्ये तर एखादा भारी जर मूवी आलेला असेल तर आम्ही डायरेक्ट त्यांना पाठवून द्यायचो त्यांना. ऑफलाईन मध्ये एक नवीन गोष्ट होती, ही सांगितलेली नाही मी कधी सांगतो. प्रत्येक सोमवारी वीकली टॉक असायचा आणि प्रत्येक सोमवारी वीकली टॉक मध्ये सगळ्यात शेवटी सांगितलं जायचं की या वीकची सगळ्यात बेस्ट मूवी कोणती आहे. कारण मी प्रत्येक आठवड्याला 2-3 पिक्चर बघायचो थिएटरमध्ये जाऊन, प्रत्येक आठवड्याला सॅटर्डे संडे फ्रायडेला एंडला त्यांना सांगायचो मी 2-3 मध्ये यातला हा सगळ्यात बेस्ट आहे. का मला पण ते गरजेचं होतं डोकं थोडं शांत करणं, कारण क्लास हे डाऊट डोकं आउट होऊन जायचं. आणि त्यातला कधी कधी आता मिशन मंगल सारखा मूवी यायचा, कंपल्सरी म्हणजे कंपल्सरी त्यांना बघायला लावला होता. त्यानंतर सांड की आख आला होता, तो पण कंपल्सरी बघायला लावला. असे खूप होते ऍक्च्युली, त्यातले हे 2-3 सांगितले मी. तर तो पण एक मूवीचा रिव्ह्यू राहायचा. इथं नाही सांगणार मी तुम्हाला, कारण पोरत आता न सांगता मी तशी तमाशा करतात ते सगळं, आता घरीच आहे मोबाईल आहे त्यामुळे. पण त्याला जास्त ऍडिक्ट नका बरं. त्याच्यावर नाही एक आठवलं वेब सिरीज वगैरे ना थोडं नकाच बघू, म्हणजे थोडं काय बिलकुल नाही. खूपच एक्सेप्शनल एखादी ऍस्पायरंट सारखी असेल तर ती बघू शकता, पण बाकी ना वेब सिरीज नका बघू. रिझन सांगतोय, खूप ऍडिक्शन आहे, खूप जास्त ऍडिक्शन आहे, भयंकर. तसं नका करू. खूप जणांशी बोललो ना मी, त्याच्यापर्यंत तेच म्हणले सर गॅप पडला, थोडं वेब सिरीजचं ऍडिक्शन लागलं होतं, ते मी तेच बघत होतो. तसं नका करू, प्लीज नका करू, खूप वेस्ट ऑफ टाइम येते. एखादी एक्सेप्शन असेल तर ठीक आहे. हा, आणि बापरे पॉईंट्स खूप आहे, आवडतो मी तरी, पण आता इतके इम्पॉर्टंट आहे की सगळे मिस नको व्हायला म्हणून मला सांगायचेच आहे. भरपूर जणांचं असं म्हणणं आहे की ते जे रडणारे पोर आहे त्यांच्यासाठी, जर समजा उद्या तुमचं सिलेक्शन झालं आणि तुम्हाला इथं स्टुडिओत बोलवलं क्रॉनिकल्स ऑफ ट्रायमसाठी आणि चला बोला सजेस्ट करा मुलांना, तर तुम्ही काय काय सजेस्ट करणार जरा विचार करा बरं का. जर तुमचं सिलेक्शन झालं तर बरं याच्यावर खरंच विचार करा सगळ्यांनी. काही जण नक्कीच विचार करतील की जर माझं सिलेक्शन झालं 1-1.5 वर्षांनी तर मी काय बोलेल की मी मॅथ्सचा असा अभ्यास केला, मी लॉजिकचा असा अभ्यास केला, इतकी प्रॅक्टिस केली, इतक्या तास अभ्यास केला, असं काही ना काही तर बोलणार तुम्ही. अभ्यास केला असंच म्हणणार आहे ना तुम्ही. आणि तुम्ही खरंच बघा की तुम्ही ज्या ज्या गोष्टी बोलणार आहेत त्या गोष्टी तुम्ही करताय का. कारण खूप जणांचं मी ऑब्झर्व करतोय त्यांच्या बिहेवियरवरनं त्यांच्या बोलण्यावरनं तर वाटत नाही ते तेवढं करू लागले, आणि स्वप्न तर लय मोठे मोठे त्यांचे. हा सर हे पण झालं, हे पण झालं, फक्त असं हवेत गोळ्या खूप चाललेलं आहे. आणि हे नवीन ऑनलाईन बॅचवाल्यांसोबत पण बघितलंय मी, जे नवीन ऑनलाईन बॅचमध्ये आले आहेत ना, काहींनी थोडं आधी प्रिपेअर केलेलं, त्यांना हा जमतं आम्हाला. अरे नुसतं जमून फायदा नाही, चांगली प्रॅक्टिस केली पाहिजे. तो एक पॉईंट थोडासा त्याच्यावर विचार करा तुम्ही, की आपण ज्या ज्या गोष्टी बोलणार आहे, आणि बऱ्याच जणांना एक व्हिज्युअलायझेशन असतं ना की मी असं बोलेल तसं बोलेल, तर तुम्ही ते खरंच करताय का बघा. बऱ्याच वेळेस बघा सचिन तेंडुलकरचा मी आता आर्टिकल वाचत होतो, तो म्हणे की माझे भरपूर सुरुवातीच्या जर्नी मधल्या अशा मॅचेस होत्या म्हणे की मी रात्रीपासून माझी मॅच चालू होऊन जायची, म्हणे रात्रीपासून माझ्या डोक्यात मॅच चालू होऊन जायची, काय करायचं ते व्हिज्युअलायझेशनचाच प्रकार आहे सगळा. तर तसंच झालं पाहिजे, इमॅजिन झालं पाहिजे मी असा शॉट खेळणार आहे वगैरे. ते सचिनचं बरंच काही बोलणं होतं, तसं तुम्ही तो नीट पॉईंट एकदा बघा. आणि दुसरा त्याच्याशी कनेक्टेड जे बिगिनर्स आहे, तुम्ही बिगिनरला काय सजेस्ट कराल एकदा बघा बरं का. भरपूर मुलांचं असं म्हणणं होतं सर माझी स्पीड वाढत नाही वगैरे वगैरे. मी त्यांना तेच काउंटर केलं होतं मागच्या वेळेस, पण त्यांना म्हटलं जर एखादा नवीन मुलगा आला त्याला तू काय सांगशील, एकदम नवीन एखादा प्रिपेअर करणार आहे त्याला तू मॅथ्ससाठी काय सांगशील की स्पीड वाढवायला. सर मी त्याला सांगेल टेबल्स पाठ करा, फ्रॅक्शन्स पाठ करा, हे ते बरोबर असं सांगणार तुम्ही. मग जरा खरंच बघा बरं का तुमचे किती फ्रॅक्शन्स टेबल्स तेवढे कडक पाठ आहेत का. माझे होते ना सर, ज्यावेळेस मी बॅच केली त्यावेळेस माझे पाठ होते. अरे त्याचा काय उपयोग आहे, पण आत्ता पाठ पाहिजे ना ते, नंतर तुम्ही रिव्हिजन केली का नाही, तुम्ही टचमध्ये होते का नाही. तर थोडा एक तोही विचार करा की जर एखादा बिगिनर असला आणि त्याला तुम्हाला सजेस्ट करायचं की इंग्लिशसाठी काय करू, मॅथ्ससाठी काय करू, किंवा अजून एक सगळ्यात बेस्ट सोल्युशन तुमच्याकडे काय, सरांचं वीकली टॉक बघून घ्या. अबे तुम्ही तरी फॉलो करता की त्यातल्या गोष्टी ते तर बघा. तर ह्या गोष्टी नीट समजून घ्या. मी खूप जणांसोबत ऑब्झर्व केलं, म्हणजे आता ना मागच्या वीकमध्ये ते खूप जास्त जणांशी बोलणं झालं कदाचित त्याच्यामुळे कळत असेल, पण त्याच रिपीट गोष्टी दिसत होत्या. म्हणून मी आजचा वीकली टॉकमध्ये एवढे पॉईंट्स कव्हर केले की हे सगळे पॉईंट्स पहिले कंप्लीट करा तुम्ही. जास्त लोड नका घेऊ, पण हळूहळू कव्हर करा. असं नाही की याच वीकमध्ये कव्हर करा, पण कव्हर करा ते. प्रॅक्टिस मॉकचे पझल्स खूप लेंदी आहे म्हणे, खूपच क्रिटिकल आहे. ठीक आहे, आता प्रॅक्टिस मॉकचं आहे तेवढं तर ठीक आहे, एक प्रॅक्टिस म्हणून करा तुम्ही ते, पण खूप लेंदी असेल जास्त लोड नका घेऊ. मला त्याचा खूप जणांनी फीडबॅक दिलेला आहे. युट्यूब लाईव्हमुळे सर खूप कॉन्फिडन्स वाढला आहे, जमायला लागलेलं आहे. स्टुडंट्सला पेशन्स ठेवायला सांगा फक्त आणि करायला लावा. हा ठीक आहे, शॉर्ट नाही यार, हा पॉईंट पण पुढे आहेच युट्यूब लाईव्हचा. बापरे माझ्या अजून इकडचे बाकी आहे, मेन स्क्रीनशॉट बाकी आहे. चला आता पटापट पळवू आपण, एक 10 मिनिटात आवरून. किती 9:40 झाले ना, 10 वाजता लेक्चर आहे, 9:50 पर्यंत संपलं पाहिजे. हे बघा हेच आहे की हा एवढा मोठा मेसेज तो मी पुढे युट्यूब लाईव्ह मध्ये कव्हर करतो. ठीक आहे, तृप्तीचा मेसेज होता तो. त्यानंतर कौन ची स्पीड कमी पडली है, ऑफलाईन प्रॅक्टिस करू की ऑनलाईन करू. भैया दोनों भी चलने दो, ऑनलाईन भी प्रॅक्टिस करू और ऑफलाईन भी करू. ऑफलाईन कशी करायची मी आता पूर्ण वीकली टॉक मध्ये सांगितलंय की स्टॉपवॉच लावून करायची, ग्रुपमध्ये डिस्कस करायचं, फ्रॅक्शन टेबल्स बिबल्स सगळे, आणि ऑनलाईन पण करा. काय यांचं म्हणणं होतं स्पीड कशी वाढवू, ऑफलाईन करू का ऑनलाईन करू, दोन्ही पण करा, काहीच प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर
एक खूप भारी ॲस्पायरंट्सचाच एक हे पाठवलं आहे स्क्रीनशॉट, ठीक आहे. तर तो खूप जबरदस्त आहे, तो मी तुम्हाला याच्यावरती टेलिग्रामवरती पाठवून देईल, ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट काय आहे, द हिंदू न्यूजपेपरसाठी भरपूर जण बोंब मारत होते बघा की द हिंदू न्यूजपेपर कुठे. तर मला एकाने सांगितली IASBANO.com, ठीक आहे. IASBANO.com याच्यावरती द हिंदूचा न्यूजपेपर रोज येतो म्हणे, ठीक आहे. ही वेबसाईट लक्षात ठेवा, IASBANO.com. 7 वाजता न्यूजपेपर येतो म्हणे याच्यावरती. किंवा टेलिग्रामचे तर भरपूर चॅनल आहे, सगळ्यांना कळाले, पण ज्यांना माहित नसेल मी सांगून दिलं फक्त, ठीक आहे. त्यानंतर हा एक व्हिडिओ पाठवलेला आहे राकेशनी, तो शेतकऱ्याचा 12 वर्ष पाऊस पडणार वगैरे वगैरे, पण तो आता एक व्हिडिओ थ्रू आहे, आपण ते ओरली बोललो होतो, तो एक व्हिडिओ पाठवून देऊ, चांगला आहे. याचं म्हणणं आहे की EPFO UPSC EPFO EO हा पेपरचा जर कोणी फॉर्म भरला असेल आणि जर कोणी तो फॉर्म भरला असेल आणि त्याला जर का पॅक घ्यायचा असेल एखाद्या शेअरिंगमध्ये, तर मला एकाने मेसेज केलेला आहे, त्याच्यासोबत आपण चर्चा करू, ठीक आहे. तुम्हाला शेअरिंगमध्ये तुम्ही घेऊ शकता. पुढे व्हिडिओज खूप चांगले चांगले पाठवलेत मुलांनी, ते पाठवतो. मयूर जाधवनी पण एक स्क्रीनशॉट पाठवलेला आहे की त्यांनी कसं टार्गेट केलं होतं एक्झाम्सला, कसं सक्सेस भेटला गोल बिलचं, ते खूप छान लिहिलं आहे त्यांनी, ते मी पाठवून देतो तुम्हाला. त्याच्यानंतर DI मध्ये ॲक्युरसी येत नाही सर. रोज 4 ते 5 DI करायचे आणि पहिले विदाऊट स्टॉपवॉच करायचे, फक्त सॉल्व्ह करायचे म्हणून करायचे व्यवस्थित, टायमर बिमर लावायचे नाही, पहिले रोज 4-5 करायचे आणि एक एक क्वेश्चनचा पहिले मिनिंग समजून घ्यायचा. समजा कधी कधी मोरवाला लेसवाला क्वेश्चन असतो, हा याच्यापेक्षा किती मोर किती लेस, आपण काय करतो, आन्सर येऊन जातं, जाऊ दे सोडून द्या. अरे तसं नका करू, का आलं ते, का मोर म्हणजे हा इथं घेतला, का इथं टाकला, कॉन्सेप्ट क्लिअर करा. असं रोज 4-5 तुम्हाला वाटतं पहिल्या वीकमध्ये करा, दररोज 4-5 DI आणि नंतरच्या वीकमध्ये मग स्टॉप वॉच लावून करा. तर मग तुमची ॲक्युरसी पण येईल आणि तुमच्या कॉन्सेप्ट क्लिअर होतील. पण त्याला हेच सोल्युशन आहे की रोज डेली बेसिसवर करायचं ते. आणि हा मेसेज कोणी केलाय, काजल देशपांडेंनी केलाय, नाही काजल केश पाहिजे, ओके. तर काजल याच्यासाठी एक पहिले क्लासच्या नोट्समधून सगळं क्लिअर कर, त्याच्यात सगळी व्हरायटी घेतलेली आहे. एक वर्ड प्रॉब्लेमची जी DIच्या क्वेश्चनची जी लँग्वेज आहे ती पण बघून घ्या, त्यात सगळं कव्हर होऊन जाईल. पुढे लॅपटॉप तर नाही सर, मोबाईलवरती टेस्ट दिली आहे, नेट कॅफेवर दिली तर चालेल का? 100% चालेल. नेट कॅफे नाही सर आमच्या इथं, मग काय करू, मग काहीच ऑप्शन नाही तर मग मोबाईलवरती द्या. पण शक्यतो बघा, नेट कॅफेवर दिल्यानंतर भरपूर डिस्टर्बन्स येईल पोरांना, पण काही होत नाही, पण मोठ्या स्क्रीनवर प्रॅक्टिस पाहिजे छोट्या स्क्रीनपेक्षा, ठीक आहे. लॉकडाऊन संपलं की हे होईल, तर ते ठीक आहे. आता जर नाही ऑप्शन तर ठीक आहे. दीपक खांडेकरने खूप मोठा मेसेज पाठवला, पण वाचायला बिलकुल वेळ नाही, आता मी तो पुढच्या वेळेस वाचतो, ठीक आहे. योगेशने एक हे पाठवलेलं आहे, हे बघून घ्या. हे योगेश असं म्हणणे, हे बँकर्स अड्डाची वेबसाईट आहे बघा, adda247.com. त्याच्यावरती मॉक टेस्टमध्ये जर गेले तर परचेस्ड मॉक आणि फ्री मॉक्स असे 2 कॉलम आहेत. तो म्हणतो या फ्री मॉक वरती जा, इथं सगळे मेमरी बेस्ड पेपर्स तुम्हाला सॉल्व्ह करायला भेटतील. तर बघा, हे एक चांगलं सगळ्यांना चांगलं सांगितलं त्यांनी. योगेशने मेसेज पाठवलाय, बँकर्स अड्डा मॉक टेस्ट सेक्शन मध्ये जायचं, परचेस्ड मॉक आणि फ्री मॉक्स येतं, फ्री मॉक्स मध्ये जायचं. मला वाटतं याला टायमर लावून पण सॉल्व्ह करतात, है ना सर? का PDF डाउनलोड होते, डायरेक्ट पेपरच भेटतो तुम्हाला, टेस्टच भेटतोय, चांगलं आहे ना, ते देऊ शकतात, ते आपण फ्री टेस्ट देऊ शकतात तुम्ही, ठीक आहे. ओके. त्याच्यानंतर विवेकचं म्हणणं आहे, सर मी आजपर्यंत कॉन्टची 100% ॲक्युरसी ठेवली, 5 मॉक टेस्ट दिले, पण माझे 15 ते 16 अटेम्प्ट होत आहे. प्लीज स्पीडसाठी काय करावं सांगा. आत्ता बोललो मी विवेक, तेवढी रोज ॲक्टिव्हिटी करा अर्धा तासाची, खूप डिटेलमध्ये बोललोय, तेवढं जर केलं ना बॉस, डेफिनेटली स्पीड वाढेल. पण लगेच 2 आणि 3 दिवसात स्पीड नाही वाढणार, त्याला 15-20 दिवस कंटिन्यू ठेवाते, ठीक आहे. त्याच्यानंतर यांचं म्हणणं आहे की सर तुम्ही आतापर्यंत जेवढे मॅथ्सचे सेशन लाईव्ह घेतलेले आहेत ते नवीन मुलांना पण करायला सांगा, सुरुवातीला त्यांना काहीच जमणार नाही, पण नंतर अरे पुढे सांगायचं मला, मी आधीच वाचून घेतलं, ठीक आहे. हा फीडबॅक सांगतो मी. हा एक स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. नितीननी खूप चांगली ऍक्टिव्हिटी चालू केली होती लॉकडाऊनच्या ग्रुपवरती, तो रोज एक टेस्ट पिन करून ठेवायचा की सगळ्यांनी ही टेस्ट द्या, याचे स्कोर शेअर करा वगैरे वगैरे. तर नितीन त्याच्या ऍक्टिव्हिटीला सुरुवातीला खूप चांगला फीडबॅक होता, नंतर मुलांनी सिरियसली नाही केलं वाटतं, तर प्लीज सिरियसली करा. लॉकडाऊन टेस्ट शेअरिंगचा जो ग्रुप आहे ना, त्याच्यावर मी अजय शेलारला तसं आता ऍडमिन पण बनवलं वाटतं, की तो पिन वगैरे करत असतो कोणकोणती टेस्ट द्यायची आहे, तर ते एकच टेस्ट सगळ्यांनी द्या आणि स्कोर कम्पेअर करा, तुम्हाला खूप चांगलं कळलं. ती ऍक्टिव्हिटी जी तुमच्या आधीपासून चालू होती, अजय शेलार म्हणा किंवा नितीन म्हणा, यांनी परत ते इनिशिएटिव्ह घ्या, खूप फायदा होईल सगळ्यांना, ठीक आहे. प्रसादने एक चांगला व्हिडिओ पाठवलेला आहे, तो पण शेअर करू. त्यानंतर यांनी पण एक पाठवलेला आहे चांगला, ईश्वर लेटेचा मित्र शेगावचा, आता वाचायलाच वेळ नाही काढा, त्यांनी भरपूर सांगितलं, मी ते पुढच्या वेळेस वाचतो आता. सर मी एक नॉन एस स्टुडंट्स आहे, मी तुमचे रेग्युलर टॉपिक करतोय, तर ओके हां, मग यूट्यूबवरती वगैरे सगळे आहेत, भरपूर बघू शकता तुम्ही, काहीच प्रॉब्लेम, बिंदास करा, काही टेन्शन नाही आहे, ठीक आहे. सर मी मॉक टेस्ट दिले, 80+ पर्सेंटाईल होता आणि एकदम कमी झाला. बघा, पर्सेंटाईल ना खूप काही मॅटर करतो की बाकीचे सर्कमस्टन्सेस काय, त्यामुळे परत नो डाऊट की तुम्ही मार्क्सवरती नाही गेले पाहिजे, पर्सेंटाईलवर गेले पाहिजे. पण पर्सेंटाईलमध्ये पण प्रश्न असा असतो की किती नंबर ऑफ स्टुडंटनी दिले त्याच्यावर फरक पडतो. तर मला असं वाटतंय की तुम्ही
मार्क्स आणि पर्सेंटाईलवर स्वतःला जज करण्यापेक्षा सगळ्यात सोपं सोल्युशन सांगतो तुम्हाला. सगळ्यात सोपं सोल्युशन. पेपर झाल्यानंतर तुम्हाला रिग्रेट आहे का तेवढं बघा. जर समजा तुम्ही 20 अटेम्प्ट केले आणि तुम्ही म्हटलं मला काहीच रिग्रेट नाही, मी एकदम बेस्ट पेपर सॉल्व्ह केला, तर काही टेन्शन नाही. पण जर तुम्ही समजा 28 क्वेश्चन अटेम्प्ट केले लॉजिकचे, तरी तुम्ही म्हटलं की यार 3 क्वेश्चन बाकी होते कडे, खरंच खूप सोपे होते, करायला पाहिजे होते, तर मग तुम्ही ते इम्प्रूव्ह करू शकता. म्हणजे असं नाही की 28 झाले म्हणजे खूप चांगलं झालं, 20 झाले म्हणजे खूप खराब झालं. पेपरवरती डिपेंड करतं. म्हणून मला वाटतं पर्सेंटाईलच सोडून द्या. तुम्ही स्वतःला बघा की रिग्रेट आहे का तुम्हाला आणि काही इझी क्वेश्चन उरले का. हे सगळं मी मॉक टेस्ट अनालिसिसमध्ये खूप भारी एक्सप्लेन केलेलं आहे. तो व्हिडिओ एकदा बघा तुम्ही. सगळ्यात सिंपल पॉईंट बघा ना, म्हणजे 25 क्वेश्चन अटेम्प्ट केले तरी मला दिसतं की अरे 4 इझी क्वेश्चन राहून गेले. मग हे 4 मी इकडे घ्यायला पाहिजे होते आणि यातले काहीतरी रिमूव्ह करायला पाहिजे होते. तर ते तेवढं डोकं लावा. ते मॉक टेस्ट अनालिसिसमध्ये सांगितलेलं आहे. तर सोनलचं हे म्हणणं होतं की कसं करावं. तर पर्सेंटाईलचं वगैरे हे रिकामं टेन्शन घेऊ नको. तू फक्त सेल्फ अनालिसिस कर की तुला काय वाटतं की तुझ्याकडनं ब्लंडर झाली का, झाली तर तेवढी इम्प्रूव्ह कर. सिंपल. ठीक आहे. राहुलचं म्हणणं आहे सर ऑफिशियल चॅनलवरती रोज पझल्स वगैरे जीओटी येतं, सगळं येतं, खूप भारी येते, फक्त पझलचे सोल्युशन पण टाका. ठीक आहे, पझलचं सोल्युशन टाकू, बाकी जीओटी केसलेट डीआय येतं, त्याचं सोल्युशन येतं, खूप छान, चांगलं आहे. अक्षयचं म्हणणं आहे सर तुम्ही आणि न्यूजपेपर रीड करायला सांगितलं होतं. सध्या मी 1-2 आर्टिकल वाचत आहे सर. रीड केल्यानंतर मला समजत आहे 2-3 वेळेस वाचल्यानंतर. यामुळे माझी इंग्लिशची ॲक्युरेसी पण खूप जास्त वाढलेली आहे. याला खूप वेळ लागतोय सर, पण खूप चांगलं आहे, खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक है, चलो सर ये खत्म हो गया अभी. ये इंग्लिश का मैंने पहले बोला था इसलिए शॉर्ट पे ले लिया. अभी अगला पॉइंट कौन सा है आपके पास. टेलिग्राम लाईव्ह आणि युट्यूब लाईव्ह. टेलिग्राम लाईव्ह आणि युट्यूब लाईव्हचा खूप मुलांना फायदा होतोय. जे जे आपल्या क्लासचे स्टुडंट्स आहेत किंवा जे आपल्याला रेग्युलर फॉलो करतात, त्यांना अजूनही हे फॉलो करत नाहीये, त्यांनी हा मूर्खपणा बंद करा आणि लवकरात लवकर टेलिग्राम लाईव्ह जॉईन करा. टेलिग्राम लाईव्ह जॉईन करायचं असेल तिथं 95 चा नंबर आहे. हे बघा, हा 95 चा नंबर दिसला, 9503058758. या नंबरवरती अजिंक्य सरांना टेलिग्रामला मेसेज करा आणि 2-3 दिवस शांत बसून राहायचं. ते 2-3 दिवसानंतर आरामात ऍड करतील. त्यांचे मी 100 मेसेज त्या दिवशी बघितले टेलिग्रामचे, 900 प्लस होते. एवढे मेसेज आल्यानंतर त्यांना वेळ तर लागलच ना. तर त्यांना फक्त मेसेज करा, सर मग तुम्ही डायरेक्ट लिंक आणि जनरेट करते नाही, त्यात सगळं जग घेऊन जातं, ते फालतूपणा नाही करायचं आहे. आणि जे खरंच सिन्सिअर आहे ते कॉन्टॅक्ट करतील, त्यांनाच त्याचा फायदा झालेला बेटर राहील. बाकी त्यांना फुकट देण्यात काही मजा नाही आहे. थोडी मेहनत घ्या, तेवढी तर मेहनत घ्या. फक्त मेसेज केल्यानंतर लगेच कमेंट नका करू, सर मला ऍड नाही केलं, ऍड नाही केलं. पेशन्स ठेवा. त्यांना खूप मेसेज असतात, बाकीच्याही गोष्टी आहे. कोरोनामुळे कधी तेही हॉस्पिटलला असतात, काही काम चालू असतं, थोडे पेशन्स ठेवायचे फक्त. ठीक आहे. बऱ्याच जणांनी मला ते मेसेजेस केले होते, त्याच्यामुळे मला थोडंसं त्यांना बोला वाटत होतं. दुसरं, टेलिग्राम लाईव्ह नक्की करा. त्यातले काही क्वेश्चन्स मुलांना ऑनलाईन नाही जमत, ऑफलाईन करा, त्याचा खूप फायदा होतोय. लॉजिकचा तर तुफान फीडबॅक आहे. बाकी पण सेक्शन्सचे करा तुम्ही, तुम्हाला जसं जमते तसं सांगा. युट्यूब लाईव्हचा पण खूप जास्त फायदा होतो. मी आता 1-2 स्क्रीनशॉट वाचले आणि त्यात त्यांनी तेच लिहिलं होतं की आम्ही युट्यूब लाईव्ह आधी करायचो पण जमत नव्हतं सर, पण आम्ही तरी बसून राहायचो 2 तास, आणि आता हळूहळू आम्हाला प्रेशरमध्ये कसं सॉल्व्ह करायचं जमतंय. कारण आता आपण एसबीआयचे 2 सेशन घेतले. पहिलं तर खूप जबरदस्त होतं, दुसरंही जबरदस्त झालं. त्यात फक्त दुसऱ्याच्या थोडे लेंदी पण ठेवले होते अवघड, म्हणजे कसं मुलांना दोन्ही मॅच झालं पाहिजे. त्याचा फीडबॅक मुलं देतीलच किंवा मला मेसेज करून सांगा, आपण पुढच्या वेळेस अजून त्यात ऍड करू. आणि त्यात सगळे टॉपिक्स कव्हर होणार आहेत. तर युट्यूब लाईव्हचं पण करा. सुरुवातीला कोणती पण गोष्ट तुम्हाला आवड वाटेल, फक्त त्याला धरून ठेवा. मग ते आपली असो किंवा कुठल्याही दुसऱ्या सोर्सेसची तुम्ही फॉलो करताय, फक्त त्याला एका लेंथपर्यंत सॉल्व्ह करा, एका लेंथपर्यंत फॉलो करा, मग तुम्हाला त्याचे रिझल्ट दिसतील. तर युट्यूब लाईव्हला पण असं 2-3 दिवसात लगेच दिसाल असं नाही, थोडे वेळ ठेवा. आणि युट्यूब लाईव्हचे काय पोरांची कंप्लेंट आहे, सर सेशन कधी होतं मला माहित नाही. सेशन एक तर सगळे संडेला असतात, सॅटर्डेला असतात, फ्रायडेला असतात. आणि नसेल माहिती, सगळ्यात सोपं, सबस्क्राईब करून ठेवा. भरपूर पोरांनी मूर्खपणा केलेला, सबस्क्राईब नाही केलेलं. ते सबस्क्राईब नाही केलं त्यामुळे तुम्हाला कळत नाही. एक तर ते सबस्क्राईब तरी करा किंवा टेलिग्राम तरी फॉलो करा, कुठे ना कुठे नोटिफिकेशन येऊन जातं. पण मला वाटतं ते आहे फुकटमध्ये सबस्क्राईब करायचे पैसे तर लागत नाही, तेवढं करून ठेवायचं. ऑटोमॅटिक नोटिफिकेशन बेल आयकॉन दाबून ठेवायचं, नोटिफिकेशन पण येऊन जातं. एवढं करून पण नसेल होत तर मग आता गॉड हेल्प यू. त्याच्यापेक्षा मी काय वेगळं सांगू ना, याच्यापेक्षा अजून काय सांगणार आहे सर. पुढचा पॉईंट, ऑलिबोर्ड मॉक टेस्ट सिरीज. ऑलिबोर्डची मॉक टेस्ट सिरीज परत अवेलेबल. आता मुलांनी खूप मेसेजेस केले काल परवा. आता हे वीकली टॉक झालं की एक मेसेज टाकून देतो मी. 40-50 आयडी असतील, जास्ती नसतील, आता थोडी कमीच मागून घेऊ आपण त्यांच्याकडनं, कारण आत्ताच मागे भरपूर मागवले होते. तर ते मुलांना भेटून जातील. अनिल सरांना कॉन्टॅक्ट करा, त्या मेसेजमध्ये मी सगळं लिहिलेलं आहे. टेलिग्रामवरती एक नोटिफिकेशन टाकून देतो थोडं 2-1 तासामध्ये, आपलं लेक्चर स्टार्ट झालं की त्याच्यानुसार तुम्ही करा. भरपूर मुलांचा नव्हतं, फक्त आम्ही ऑलिबोर्ड वापर करता नाही. ऑलिबोर्ड सोबत तुम्हाला एखादी दुसरी जर फ्रीमध्ये भेटत असेल, आता भरपूर जण म्हणत होते की ग्रेडअपची मागे ऑफर होती 200-250 रुपयाची, तर पण त्यातनं क्वालिटी नाही तेवढी, इरिलेव्हंट क्वेश्चन खूप आहे. मी आता काही सेशनमध्ये घेतले किंवा मग हे बँकर अड्डाचे ह्या ज्या फ्री मॉक असतात त्या, तर मला वाटतं एक कोणती पण मॉक टेस्ट, एक तर ऑलिबोर्ड जी चांगली आहे त्यामुळे सगळेजण ऑलिबोर्डच वापरता. खरं तर सिलेक्ट झालेले तर सगळे मुलं ऑलिबोर्डच वापरत होते. तर ऑलिबोर्ड एक करा आणि त्यासोबत एक कोणतं पण फ्री सोर्स चालू ठेवा. बँकर अड्डा, ग्रेड, प्रॅक्टिस मॉक, कुठलं ना कुठलं रोटेशनमध्ये चालू ठेवा. पण ते म्हणजे 6 मॉक टेस्ट दिल्या तर 3 ऑलिबोर्ड पाहिजे आणि एक दुसरी पाहिजे, असं केलं चालेल. आणि ऑलिबोर्डची टेस्ट सिरीजचा आपण देऊन टाकू. खूप मेसेज आले होते त्यामुळे आज टाकून देऊ. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ यावेळेसचं जे आहे राहिल हा शेवटचा आता लास्ट पॉईंट आहे. क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्सचं राहिलचं अपलोड झालेलं आहे सकाळी, तो 100% सगळ्यांनी बघा. रिझन सांगतो, मागच्या लॉकडाऊनमध्ये ज्यावेळेस आपण लाईव्ह सेशन चालू केले होते, तर ते सगळे रेग्युलर लाईव्ह सेशन फॉलो करून म्हणजे फोनवरती आम्ही स्ट्रॅटेजी डिस्कस करायचो. ते एका ठिकाणी माझं आणि राहिलचं थोडंसं वाद झाले होते. त्याला मी म्हटलं होतं की पूर्ण पेपर बघून घ्यायचा आणि त्याच्यानंतर तुम्ही स्टार्ट करायचं मेन्सला.
पण त्याचं म्हणणं होतं नाही सर, मी पूर्ण एफर बघितलं, माझं डोकं चालत नाही, मी सरळ सिक्वेन्स वाईजच जाणार आहे. पण मग मला त्याच्याशी बोलून एक लक्षात आलं होतं की ठीक आहे, त्याला तसं जमतंय, तर प्रत्येकाला सेमच जमायला पाहिजे असं नाही. तुम्ही ट्राय करा, तुम्ही ॲट टाइम्स तुमचं स्ट्रॅटेजी चेंज पण करू शकता. आता याच्याबद्दल तो व्हिडिओमध्ये किती बोललाय मला माहित नाही, कारण मी पूर्ण बघितला नाही क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम. आज सुट्टी, आज बघून घेईल मी. पण तुम्ही पण तेवढा बघा. त्यात अजून एक भरपूर वेळेस आरआरबीच्या मुलांनी 77 मार्क्स आले की मला स्क्रीनशॉट पाठवला, 78चा पाठवला, 79चा पाठवला, आठवतंय का आरआरबी क्लर्कच्या वेळेस. आणि मग नंतर मी इतके स्क्रीनशॉट आले, डोकं आउट होऊन गेलं. शेवटी मी राहीलचा स्क्रीनशॉट घेतला. 80 पैकी 80 मार्क होते त्याला आरआरबी क्लर्कला, 80 पैकी 80. मॅथ्स आणि 40 पैकी 40. त्याचा स्क्रीनशॉट टाकला होता बघा, आठवत असेल, टेलिग्रामवरती. मग पोरं शांत होऊन गेली की अभि 80 पैकी 80 घेणार आहे, पण आपण कुठे 75 उडी मारू लागले. मग पोरं शांत झाले होते. तर याचा स्क्रीनशॉट टाकला होता मी, ज्याचा आता क्रॉनिकल्स ऑफ ट्रायम्फ आहे. तर तुम्ही त्याचा नक्की ऐका, त्यातून तुम्हाला 2-3 पॉईंट्स चांगले भेटतील. सगळे पॉईंट्स नाही, पण काही ना काही पॉईंट्स भेटतील, आणि तेवढे फॉलो करा. फक्त ऐकून सोडून नका देऊ. आजचा विकली टॉक असो, काही असो, प्रत्येक गोष्टी तुम्ही रेग्युलर ना त्यातले पॉईंट्स लिहून ते फॉलो करा फक्त. तर हळूहळू इम्प्रुव्हमेंट होईल. लगेच 2 दिवसात सगळं काही करण्याचा प्रयत्न नका करू, हळूहळू होतं सगळं. ठीक आहे. तर आय होप सगळ्या गोष्टी संपल्या सर, राईट. सो बाकी आजचा वन ऑफ द लेंदीएस्ट विकली टॉक असेल खूप जास्त, आणि नेमक्या आज पाण्याची बॉटल विसरलो होतो. तर प्लीज सगळ्यांनी काय करा याच्यावरती, नाही आता नाही झालंच आता काय एकच मिनिट, आज सगळ्यांनी शेअर करा हा, जर तुम्हाला खरंच आवडला असेल तर. तुम्हाला वाटत असेल सर खरंच फायदा झाला याचा, तर तसं करण्यापेक्षा फक्त 2-3 जणांना म्हणा भाऊ सबस्क्राईब करून टाका. 2-3 ते जय हो मध्येच ते अगर पसंद आया तो 3 जनों को, 3-3 जणांना सबस्क्राईब तरी करायला लावा. तेवढा एक बेनिफिट होईल आम्हाला, तेवढा ॲप्रिसिएशन भेटून जाईल तुमचं. बाकी फीडबॅक खूप जबरदस्त दिला होता मुलांनी. आणि याच्या पुढे सॅटर्डे संडेला तर मी कोणाशीच फोनवर बोलणार नाही. आता एक नवीन रूल बनवलेला आहे, कारण सॅटर्डेला तर इम्पॉसिबल, वेळच नसतो. आणि संडेला मला वाटतं मी पण त्या झोनमधनं थोडासा बाहेर पाहिजे, कारण तुमचे रिप्लाय पण द्यायचे असतात टेलिग्रामचे, व्हॉट्सअपचे. तर मंडे टू फ्रायडे काय बोलायचं आपण बोलू शकतो, ते पण मेसेज करून बोला, म्हणजे तुमचा वेळ जाणार नाही, माझा जाणार नाही. टायमिंग पण दिलं जाईल सगळ्यांना. आणि टायमिंग कधी कधी तुम्हाला संडेला पाहिजे असेल, मंडेला पाहिजे असेल, पण तो वेनसडेला भेटेल, कारण खूप जणांचे आता कॉन्फरन्स कॉल चालतात. आणि ज्यांचं असे पण खूप मेसेजेस होते, ते स्क्रीनशॉट वाचले नाही मी, की सर आम्हाला तुम्हाला कॉल करायचा होता, पण आम्ही विकली टॉक ऐकला, सॅटिस्फाईड आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्याबद्दलची स्टोरी तुम्हाला पुढच्या विकली टॉकला सांगतो मी, महेश साबळेची. उसका क्रॉनिकल्स ऑफ टाइम उसके बाद है, उसने तो एक्चुअली इधर आके शूट किया, आधी कालच आला होतो. ठीक आहे. बस सर आता बंद करू, आपलं 10 लेक्चर 5 मिनिटं बाकी आहे. तर प्लीज सगळ्यांनी या गोष्टी फॉलो करा. स्वतःची खूप जास्त काळजी घ्या. कोरोनामुळे थोडा जरी वेळ वाया गेला ना, तर नंतर खूप फ्रस्ट्रेशन येतं. त्यामुळे प्लीज काळजी घ्या, प्लीज 4-5 दिवस म्हणतो मी, कारण खूप मुलांशी बोललो ना, तर इतकं वाईट वाटतं ते सगळं ऐकून. तुमची तशी काही वेळ यायला नको. ठीक आहे. आणि बाकी शेअर लाईक तर तुम्ही डेफिनेटली केलं असणार आहे. आणि बाकी लाईव्ह सेशन्स वगैरे रेग्युलर करा. विल स्टॉप हिअर. ठीक आहे. गुड डे, बाय बाय.